Okay. Okay, so everybody, welcome to MV Sakhya's latest program, from the trailhead to the summit of Mount Washington in New Hampshire. So आज आपल्या बरोबर दोघी जणी अशा आहेत ज्या माझ्या बरोबर या हाईकवर होत्या. आम्ही सगळे एकत्र होतो. वन इज विनीता देव. विनीता, कॅन यू जस्ट वेव आउट? सो विनीता देव आणि राजश्री कुलकर्णी. वी आर मिसिंग टू मोर पीपल. सीमा पारखी, जी राजश्री आणि सीमा एकत्र होत्या. दोघी मी एक्सप्लेन करते दोघी एकत्र होत्या म्हणजे काय. आणि विनीता माझ्या बरोबर अजून एक होती, प्रियांका गोखले. सो त्या दोघी आज आपल्या बरोबर इकडे नाही आहेत, बट दे आर विथ अस इन स्पिरिट अँड दे आर विशिंग अस ऑल द बेस्ट फॉर दिस प्रोग्राम. तर असं कोइन्सिडेंटली असं झालं की 5 मराठी बायका एकत्र ह्या ट्रिपवर होत्या आणि आम्ही असा विचार पण केला नव्हता. तिथे आम्ही एकत्र झाल्यावरती मला ते जरा असं वाटलं की अरे अगं, आपण सगळे न्यूजर्सीच्या आणि ऑल मराठी फोक्स म्हणजे, आणि वी आर ऑल टुगेदर फॉर दिस ट्रिप. सीमा पारखी आणि तिचा नवरा अभिन, ते दोघं होते. पण ही ट्रिप आमच्यासाठी खूपच अशी आगळी वेगळी होती. बिकॉज एक तर माउंट वॉशिंग्टन इज द हायेस्ट पीक ऑन द नॉर्थ ईस्टर्न बोर्ड. म्हणजे आपला नॉर्थ ईस्टला माउंट वॉशिंग्टन हा सगळ्यात हायेस्ट पीक आहे. आणि हाय संदीप. आणि आम्ही ह्या माउंटन बद्दल, ऍक्च्युली आय डोंट नो अबाउट विनीता और राजश्री, पण आय वॉज लिटरली ड्रीमिंग अबाउट दिस माउंटन फॉर द पास्ट 3 years. मला 3 वर्ष खरंच या माउंटनला चढायचं होतं, भेट द्यायची होती, पण ते कधी जमत नव्हतं. ते कधी कधी आमच्या ते हायकिंग वर्ल्ड मध्ये पण असे म्हणतात की द माउंटन हॅज टू कॉल यू. बेसिकली ते तेव्हा जमतं जेव्हा वेळ असते. So all good intentions, you can have money, you can have time, but sometimes it just does not happen. आणि ह्यावेळी ते इतकं छान जुळून आलं की माझ्या सगळ्या ओळखीच्या ज्या बायका, पोरी, सख्या, सगळे आम्ही एकत्र होतो. दिवस चांगला होता. दिवस इतका चांगला होता की तो दिवस असा न्यूजर्सी मध्ये पण नसेल. म्हणजे इट वॉज अ परफेक्ट डे. आणि परफेक्ट डे फॉर दिस माउंटन. बेसिकली माउंट वॉशिंग्टन जिथे लोकेटेड आहे न्यू हॅम्पशायर मध्ये, दिस माउंटन इज नोन फॉर इट्स वर्स्ट वेदर. कधीही वेदर तिकडे चांगला नसतो. किंवा खालती सनी असेल, when you start climbing at the bottom it might be very sunny, but as you keep going up, building elevation, the weather sometimes starts getting very nasty very quickly. म्हणजे तुम्ही वरती पोचता पोचता कधी कधी बर्फही पडायला लागतो. सो दे कॅनॉट प्रिडिक्ट की वेदर चेंज कसा होईल, वेदर पॅटर्न कसा बदलेल. लॉट ऑफ पीपल हॅव गॉट लॉस्ट, दे हॅव हॅड टू बी रेस्क्यूड. People have not been able to go further. They had to come back. Weather has turned bad. They had to come back. कोणाचा पाय तुटला, असं खूप काय काय स्टोरीज ऐकल्या होत्या. सो वेन बिफोर वी वेंट फॉर दिस हाईक, आम्ही खूप मेंटली पण प्रिपेअर केलं. आय थिंक इट्स मोर मेंटल प्रिपरेशन बिकॉज वी डिड नॉट नो वेदर कसा असेल. नंबर 2, काय घेऊन जायचं, कसं वेदर चेंज होईल, पाणी किती पाहिजे, जेवण किती घेऊन जायचं, काय कपडे घालायचे, असे खूप प्रश्न डोक्यात होते. आणि आम्ही सारखे म्हणजे एक आठवडा when after we signed up, I think we were all talking very much with each other की you know कसं जायचं. नंबर 1, कार रेंट करायची, कोणाबरोबर जायचं, कसं जायचं. तर असे आम्ही एका हायकिंग ग्रुपचे मेंबर्स आहोत सगळे. आणि त्या हायकिंग ग्रुपनी हा इव्हेंट टाकला होता की तुम्ही ह्या माउंटन वरती वर जाऊ शकता आणि तिथे ट्रेन पण जाते आणि ऑटो रोड पण आहे. सो यू कॅन गो अप बाय कार ऑल्सो. तर त्यांनी असं टाकलं होतं की ह्या इव्हेंटसाठी यू कॅन गो अप आणि यू कॅन ऑप्ट टू टेक अ ट्रेन डाऊन. पण all of us, I think all of us thought ki no, if you go up you should be able to walk down also, otherwise your hike is not complete. You kind of cheated yourself out of a hike, basically good hike. तर आमचं ते तर ठरलेलंच होतं की आम्ही वरती जाऊ तर आम्ही खालती पण स्वतःच्याच पायाने येणार.
अनदर थिंग वॉज कसं जायचं. आता न्यू हॅम्पशायरला जायला 7 तास लागतात. सो आमची हाईक सॅटर्डेला होती. सो वी ऑल डिसाईड, आम्ही विनीता, मी आणि प्रियांका एकत्र होतो. आम्ही डिसाईड केलं की आम्ही सॅटर्डे ऑफ घेणार. राईट विनीता? वी ऑल डिसाइडेड की फ्रायडे ऑफ घेणार. फ्रायडे ऑफ घेणार. विल टेक फ्रायडे ऑफ. आणि सकाळी लवकर निघायचं, 8ला निघायचं, बिकॉज वी हॅड हर्ड की टर्नपाईक आणि न्यू हॅम्पशायरचा तो रस्ता खूप लगेच क्राउडेड होतो. सो वी हॅव टू बी शुअर की वी रीच इन इनफ टाइम. अँड वाय वी शुड रीच इन इनफ टाइम ते पण मी सांगते. तर 8लाच निघायचं. मग गाडी रेंट करायची. तर आम्ही डिसाईड केलं आम्ही गाडी रेंट करू. इन्स्टेड ऑफ टेकिंग आवर ओन कार, विल रेंट अ कार. आणि तिथे हॉटेलचं बुकिंग पण, आता कुठे राहायचं, आम्ही 3 जणी होतो. तर वी वॉन्टेड टू बी व्हेरी क्लोज टू द ट्रेल हेड. ट्रेल हेड इज वेअर यू स्टार्ट हायकिंग अप बेसिकली. आणि राजेश्री, हर हजबंड राजेश, सीमा पारखी आणि सीमाचा नवरा अभिन हे दुसऱ्या गाडीत होते, म्हणजे त्यांचा दुसरा ग्रुप होता. आणि आम्ही जे हायकिंग ग्रुपमध्ये होतो, 44 ऑफ अस वर गोइंग टू हाईक. That's a very big number. Normally 7 ते 12 असा ग्रुप असतो. आणि ह्यावेळी because of the pandemic or whatever it is, so many people wanted to hike up Mount Washington. So 44 people from our group signed in, which is a phenomenal number. की एवढा मोठा ग्रुप मॅनेज करायचा. सो आमचा ग्रुपचा जो लीड आहे विवेक जैन, ही डिड अ एक्सलंट जॉब. त्यांनी आम्हाला खूप प्रिपरेशन केली. तर ते पण आता विनीता किंवा राजेश्री त्याच्याबद्दल बोलतील. पण बिफोर आय गो एनी फर्दर, I just wanted to reintroduce Vinita and Rajeshri again. So Vinita Dev has been active in the outdoor world for quite some time. Niranjan आणि Vinita हे दोघंही ऍक्टिव्ह आउटडोर एन्थुझियास्ट्स आहेत. दे लव्ह रनिंग आउटसाइड अँड दे लव्ह बीइंग आउटसाइड. आणि निरंजनमुळे मराठी विश्व आउटडोर्स हे सगळं, ही जी आयडिया होती which became so big in Marathi Vishwa is all because of Niranjan. Vinita has also helped him because she's been very active in all events that Marathi Vishwa Outdoor holds. Vinita has done Everest Base Camp trek. Vinita has done Machu Picchu chi hike 5 दिवसाची. Vinita also recently, 2 years back, before pandemic started, Vinita आणि निरंजन हे दोघं ग्रँड कॅनियन रिम टू रिम हाईक पण त्यांनी केली एका दिवसात. तर रिम टू रिम मीन्स तुम्ही ग्रँड कॅनियनच्या साऊथ रिम आणि नॉर्थ रिम खालती जा आणि दुसऱ्या बाजूनी वरती या. हे 23 माइल्सचा हाईक त्यांनी एका दिवसात इन ऑगस्ट. यू डिड इट राईट विनीता? व्हेन इट वॉज September, yeah. It was hot and they did it. So this was not a very, I think Mount Washington might have been pretty easy and pretty cool for Vinita after doing all this. For माझ्यासाठी, I'm an intermediate hiker. So, but it was a challenge because ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी जमत नाही. Who's coming with you? How is the weather? हे सगळ्या कधी कधी गोष्टी अशा जमत नाही. पण आमच्यासाठी अशा जुळून आल्या की राजेश्री होती, मी होते, विनीता होती, सीमा होती, प्रियांका होती, and there were other girls. There were a lot of other girls from our hiking group also, right, Rajeshri? And Rajeshri has also been hiking a lot in the last 18 months. So I'm pretty sure तुझाही स्टॅमिना खूप वाढला होता, right, Rajeshri? त्याच्यामुळे preparation for the hike म्हणा, mentally how to prepare. How to prepare yourself physically is one thing, but how to prepare yourself mentally is also challenging, because you have to keep telling yourself, yes, you can do it. Yes, you can do it. Yes, you can do it. पाय पुढे ठेवत जा, पाय पुढे ठेवत जा आणि चालत जा. Never stop. So it's not only easy to get a friend to hike with you. Mentally तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करता, तर आज आपण त्याच्याबद्दल पण थोडंसं पुढे बोलूच. म्हणजे तर before we go too much deep into the real hike, maybe Rajeshri, I can ask you to say, how did you prepare for the hike? Like, what prompted you to sign up for the hike? तू काय ऐकलं होतं माउंट वॉशिंग्टन बद्दल? माउंट वॉशिंग्टन बद्दल इट्स चॅलेंजिंग एवढं माहिती होतं. आणि
you won't believe, but this was never in my bucket list. Okay. So this just happened. आणि लाईक माइंडेड लोक आणि मित्रमैत्रिणी सोबत असले तर किती छान घडू शकतं. दिस इज अ परफेक्ट एक्झाम्पल. सो ॲज यू सेड की आपला मीटअपचा ग्रुप आहे देसी आउटडोअर्स आणि त्याच्या थ्रू आपण 44 लोक आपण सगळे एकत्र गेलो. सो मित्रमैत्रिणी मी साइनअप इनफॅक्ट केलं नव्हतं आधी आणि मग सीमानी आठवण केली की राजेशची अजून तू साइनअप केलं नाही त्या दिवशी. तेव्हा माझी अजून एक कमिटमेंट होती. सो आय वॉज नॉट शुअर की मला जमेल की नाही. आणि मग साइनअप केलं. ऑफकोर्स तू होती, विनीता आणि सगळे ओळखीचे लोक भरपूर होते. सो आय वॉज लुकिंग फॉरवर्ड. आणि आय थिंक लास्ट 2 years बऱ्यापैकी हायकिंग सुरू आहे. माझं हायकिंग ऍक्च्युली आय स्टार्टेड 2012 पासून हायकिंग सुरू आहे. माझी एक मैत्रीण आहे संगीता भिसे, संगीता आणि आशिष, तर त्यांनी एक ग्रुप फॉर्म केला होता. पण आम्ही म्हणजे ग्रुप फॉर्मल ग्रुप नव्हता तो, पण आम्ही सगळे जायचो, मित्रमैत्रिणी नेबरहुड मधले आम्ही सगळे जायचो. आता जेवढं फ्रिक्वेंटली जातो ऑफकोर्स इट वॉजंट लाईक दॅट. That's okay. या सो आणि तेव्हा जायचो आम्ही, पण ऑफकोर्स फ्रिक्वेन्सी एवढी नव्हती. आणि मग आता 2016-17 मध्ये निरंजनशी ओळख झाली आणि तेव्हा बऱ्याच हाईक्स केल्या एकत्र. 2017 मध्ये निरंजनने ऍक्च्युली आठवण केली मीटअप जॉईन कर. कारण हे जे देसी आउटडोअर्सचे लोक आहेत तर ते ऑलमोस्ट एव्हरी वीकेंड, आता सध्या तर पॅन्डेमिकच्या काळात 2 or 3 times in a week ते लोक जातात. सो गेले 2 वर्ष भरपूर हायकिंग सुरू आहे. मला वाटतं कॅटस्किल्सच्या हाईक्स किंवा पेन्सिल्व्हेनिया मधल्या हाईक्स, न्यूजर्सीच्या लोकल हाईक्स, अशा प्रत्येक हाईक मधून तुम्ही शिकता. आणि आय थिंक या हाईकसाठी असं खूप काही विशेष प्रिपरेशन केली नाही. कारण आय थिंक गेले 2 वर्ष जे काय हायकिंग चाललंय, आय थिंक दॅट रिअली हेल्प्ड मी टू कम्प्लीट दिस हाईक. फक्त आपण सगळ्यांनी, मला वाटतं माउंट टॅमनी आपण 2 वेळा बॅक टू बॅक केलं होतं. दॅट वॉज वन ऑफ द रिक्वायरमेंट्स आपल्या हाईकसाठी, जस्ट फॉर द प्रिपरेशन. राईट. आणि सो लाईक राजश्री सेड, आम्हाला आमच्या हाईक ग्रुपनी सांगितलं होतं, लीडनी सांगितलं होतं की डेलावेअर वॉटर गॅप मध्ये माउंट टॅमनी मधला जो माउंटन आहे तो तुम्हाला 3 वेळा तरी चढता यायला पाहिजे. तो 1 वेळा चढायला कठीण जातो. म्हणजे यू आर आउट ऑफ ब्रेथ वन्स यू गो अप अँड कम डाऊन. पण ही हॅड टोल्ड अस ट्राय टू डू इट 3 times इन वर जा खालती आणि परत वर जा खालती या. असे तुम्हाला 3 वेळा करता आलं तर तुम्हाला माउंट वॉशिंग्टन चढता येईल. म्हणजे so that was it. Vinita, did you have any expectation out of Mount Washington? Like, did you know about Mount Washington? Did you want to climb it? Was it in your bucket list? No, माझं पण थोडं राजश्री सारखं होतं की मला माउंट वॉशिंग्टन बद्दल माहिती होतं, पण ते काय अगेन माझ्या लिस्ट वरती नव्हतं माउंटन्सच्या टू क्लाइंब इट. आणि पण ऍट द सेम टाइम तुम्ही सगळ्यांचे अर्थातच मी मीटअपच्या सगळ्या हाईक्स बघत असते, कोणी साइन अप केलंय कोणी नाही. आणि त्याच्यात मग ही when I came across Mount Washington आणि तुम्ही सगळ्यांनी साइन अप केलं होतं. ऑनेस्टली तुम्ही सगळ्यांनी साइन अप केलं होतं म्हणून मी केलं. आणि म्हटलं की मी असं गर्लफ्रेंड्स बरोबर ती वीकेंड हाईकला अशी गेलेली नव्हते कधीही. त्याच्यामुळे मी म्हटलं की चला दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी, आपण सगळ्या मिळून जाऊ शकू आणि मजा करू शकू, म्हणून मी साइन अप केलं. आणि आय मीन इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स. आम्ही ती हाईक खूपच चॅलेंजिंग होती आणि पण ऍट द सेम टाइम मी ही स्पेसिफिकली माउंट वॉशिंग्टन साठी ट्रेनिंग केलं किंवा प्रिपरेशन केलं असं नाही. पण अगेन बिकॉज वी हॅव बीन हायकिंग सो रेग्युलरली फॉर द पास्ट सेव्हरल इयर्स, त्याच्यामुळे आय थिंक तेच प्रिपरेशन मी came in very handy. I think what made it very memorable for me was like आपण तिघी जणी होतो. I know राजश्री तुम्ही पण खूप मजा केली असेल तुम्ही चौघांनी पण.
पण आमचं असं झालं होतं, आम्ही तिघी बायका एका गाडीत होतो, राईट. सो आय मीन मला तो आठवडा असं झोपच येत नव्हती, बिकॉज यू वर सो एक्साइटेड आणि आय वॉज ऑलवेज लुकिंग ॲट द वेदर, होपिंग की प्लीज गॉड, लाईक let there not be rain, let there not be bad weather, like thunderstorms नको किंवा पाऊस नको. आणि मग आमचे तिघींचं पण सारखं, तू काय नेतीयस, तू काय खायला आणणार आहे, तू कपडे काय घालणार आहे. म्हणजे आपण जसं साडीचं जसं बोलतो की पैठणीवर नथ घालायची का हे घालायचं, ते तसं होतं. तू कुठली पॅन्ट घालणार आहे, तू कुठले शर्ट, तू किती लेयर्स घेऊन जाणार आहे, तू एक्स्ट्रा कपडे घेऊन जाणार आहेस का, एक्स्ट्रा फूड घेऊन जाणार आहे का, पाणी किती न्यायचं. आता इट वॉज लाईक अ 9 hour, वी नो इट वॉज गोइंग टू बी अराउंड 9 to 10 hours, राईट, गो अप अँड कम डाऊन. सो इट वॉज लाईक पाणी पण किती न्यायचं, 2 लिटर न्यायचं, 3 लिटर न्यायचं, गेटोरेड न्यायचं, त्याच्यात ते IV फ्लुइड्स न्यायचे का, म्हणजे ह्याच्यासाठी काय म्हणतो आपल्या, जस्ट टू गेट मोर इलेक्ट्रोलाइट्स इनसाइड अस. तर ह्या सगळा कॉन्व्हर्सेशन असा 1-2 आठवडे असा फ्युरियसली चालला होता की काय काय घेऊन जायचं काय नाही. तर विनीता, कॅन यू टेल मी की बॅकपॅक मध्ये तुझ्या what do you normally like to keep in your backpack? What kind of a backpack you have, number one? आणि normally for a hike of this magnitude, जिथे तुम्हाला 8 ते 10 तास लागणार, kind of thing that you are going to need 8 to 10 hours of hike. What do you pack? What do you like to pack? आणि I know you are a vegan, so you can discuss that also. आणि त्याच्यानंतर आपण बोलू की आदल्या रात्री डाएट बद्दल जरा त्याच्यानंतर बोलू. पण हाईकच्या वेळी तू काय पॅक करते? Right. And a hike, best thing to pack on a hike, which is kind of what I do, is carbohydrates. जितके कार्बोहायड्रेट्स खाता येतील आदल्या रात्री, त्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला आणि तुमच्या बरोबर, that is very important because at the end of the day you want energy. आणि the thing that gives you energy the fastest is carbohydrates. त्याच्यामुळे that is not, hike is not a place where you think about food, I mean in the sense of diet food and nutritious food. Carbohydrates खाणं is very very important. माझा favorite lunch for hike or meal is peanut butter jelly sandwiches. So we typically, आणि त्याला मी सुद्धा I err on the side of putting more jelly, which is sugar, than kind of the butter part of it. कारण की protein is not as important because protein is not really going to do anything. It's not like तुमचं चालता चालता तुमचं protein is going to help you build muscle वगैरे. ते तुम्ही नंतर आल्यानंतर सावकाशीने हाईक नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ते करू शकता to rebuild your muscles. So carrying fruits, definitely citrusy fruits, आपल्या ह्याच्या दिवसात, especially summerच्या दिवसात, summer hikesला, so anything like that sweet and sour comes in very handy. अनघा म्हणल्याप्रमाणे एनिथिंग इलेक्ट्रोलाइट्स, मी तर नुसतं मीठ पण घेऊन जाते बऱ्याचदा. आणि कारण की मला सरबत वगैरे फारच आवडत नाही किंवा गेटोरेड आवडत नाही. आणि घाम आल्यानंतर ऑब्विसली यू लूज अ लॉट ऑफ सॉल्ट्स. सो त्याच्यामुळे एक चिमूटभर मीठ खाल्लं किंवा किपिंग इव्हन सॉल्टी स्नॅक्स, त्याच्यामुळे मी बरंच डोरिटोज वगैरे असे किंवा कॉर्न चिप्स, परत लाईक आय सेड यू डोंट थिंक अबाउट न्यूट्रिशन ॲट दॅट पॉइंट. व्हॉट यू आर थिंकिंग अबाउट इज salty snacks. Okay. आणि ह्या सगळ्या गोष्टी I think are very important. That's what I pack. Okay. आणि what backpack do you have? What backpack do you use? I have like, तुला माहितीये, पण I err on the side of carrying सामान कमी. ते मला निरंजनची शिकवण आहे, एवढं कशाला पॅक करते, कमी. सो पाणी इज द ओनली थिंग आय टेक अँड आय मेक शुअर आय हॅव. Usually I can do that type of a hike with about 2 liters of water. So I try to keep it at that. आणि आपल्याला फॉर्च्युनेटली ह्या ठिकाणी वरती रिफिलला जागा पण होती. त्याच्यामुळे तो काही इश्यू आला नाही. पण तरी 2 लिटर पाण्यामध्ये आपण तर वरती गेल्यानंतर आपण राजेशला बाटल्या आणायला लावल्या होत्या, पण आपल्याला पाणी पण त्याच्याकडनं पाणी घ्यायचं विसरलो. पण एनिवेज वी मेड अगेन वी लक्ड आउट. हवा छान होती, पण पाणी इज अनदर ऑब्वियसली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. राजेश्री, तू काय पॅक करतेस? बऱ्यापैकी विनीता म्हणते ते सिमिलर, पण मी हे ठेवलंय वॉटर ब्लॅडर आपल्या मैत्रिणींना दाखवायला, की हे आहे 1.5 च वॉटर ब्लॅडर. सो युजली आम्ही ते बॅगेमध्ये ठेवतो आणि याला पाईप असतो. सो वॉटर बॉटल काढा, पाणी प्या, परत त्याचं झाकण लावा, बॅकपॅक मध्ये ठेवा.
एवढं सगळं कधी कधी करायला वेळ नसतो किंवा तुम्ही चढावावर असता. सो दिस रिअली हेल्प्स. राईट राईट. माझ्याकडे 2 लिटरचा आहे कॅमल पॅक, तर मी तो ठेवते. आय कीप सॉल्ट स्टिक्स विथ मी. लाईक यू सेड, लाईक तू मीठ ठेवतेस, मी ते सॉल्ट स्टिक्स ठेवते खायला. आणि सेम लाईक यू, पीनट बटर जेली. मी एरवी कधीच पीनट बटर जेली खाल्लं नव्हतं, पण फॉर सम रिझन हाईक वरती ते पीनट बटर जेली गिव्स मी सो मच एनर्जी. आय थिंक दॅट पीनट बटर मी खूप थोपून लावते, आणि ऑल्सो द जेली ऑल्सो. कधी कधी आय लाईक टू कीप बॉइल्ड एग ऑल्सो विथ मी. आणि कधी कधी खूपच मी असं हे केलं तर you know, like I will of course keep some bars with me, Cliff bars आणि ते लारा बार, ते असेच असतात, कायम असतात म्हणजे ह्याच्यामध्ये. आणि of course, like if you are on a hike like that, I have a small medical kit. Also I have a whistle on my backpack in case I get lost, in case I don't see people around. Chitti was hota. Yeah, so keep a whistle with you because you don't want to be shouting, Vinita, Vinita, Rajeshri, कुठे आहेस तू? तर त्यापेक्षा शिट्टी तुम्ही ठेवली तुमच्या बरोबर, तर ते you know, that works out very good. So Actually it's whistle याच्यासाठी पण उपयोग होऊ शकतो, just in case of emergency. तुम्हाला शेजारच्या लोकांना हे करायचं असेल, आजूबाजूच्या लोकांना सांगायचं असेल तुम्ही कुठे आहात, और यू आर इन नीड. सो रुपालीनी प्रश्न विचारला, सॉल्ट स्टिक्स म्हणजे काय. सो अमेझॉन वरती सॉल्ट च्यू किंवा सॉल्ट स्टिक्स असे बॉटल्स मिळतात म्हणजे, आणि असे छोटेसे टॅबलेट्स आहेत, डिफरंट फ्लेवर्स. आणि मला आय लाईक टू, इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग अ बॉटल ऑफ गेटोरेड, whole bottle of Gatorade to get those electrolytes in you, if you just have 2 of those little tablets, तुमच्या बॉडी मध्ये इलेक्ट्रोलाइट्स होतात म्हणजे आरामात. So that also helps you not to get muscle cramps, because if you lose a lot of electrolytes from your body and you're climbing up, you might get very bad muscle cramps in your calf muscles and thigh muscles. So this prevents cramping. This prevents you from cramping up, right? आणि तर काहीतरी फर्स्ट एड असतो, विसल असते. आय हॅव अ विसल वरतीच मला एक छोटा कंपस पण आहे. Another important thing is all the apps. Which app do you use for navigation? And I know both of you are going to say the same thing, but Rajeshri, do you want to talk about the app? Sure. All Trails आम्ही बघतो, तो इट्स अ फ्री ऍप. फ्री आहे, त्याच्या बेसिक गोष्टी फ्री आहेत. अदरवाईज आय थिंक इट्स $30 पर इयर. सो इट्स रिअली व्हेरी व्हेरी युजफुल. आणि मी जरी कोणी लीडर्सला कोणीही लीड करत असला तरी आय ट्राय टू कीप इट ऑन सो दॅट आय कॅन ऑल्सो सी द मॅप. आणि इट्स रिअली व्हेरी व्हेरी हेल्पफुल. So it basically guides, and I think you can download it, you can offline, so त्याच्यामुळे you don't need to be. आणि कारण अशा ठिकाणी बरेचदा सिग्नल नसतो, सर्व्हिस नसते, सो यू आर, बट ऍट द सेम टाइम यू आर प्रिपेअर्ड. आणि कधी कधी पुढे मागे होतं, तुमचा ग्रुप मागे राहिला किंवा तुमच्या पुढे गेला तर you should have the basic map downloaded. So before you start on a hike, you should definitely know तुम्ही कुठला ट्रेल घेऊन जाणार आहात, because एका माउंटेनला there might be multiple trails. There might be trail A, trail B, trail C. Yes, Mohini will talk about that also. Clothes is coming up next. So on a particular trail, you might have different trails, and if you're with a lead, or if you're even alone so पण आम्ही नंतर बोलणार आहोत की why you should not be alone basically. But like Vinita said, it is better to download the map. तर आम्ही त्या दिवशी तिघी, विनीता, प्रियांका आणि मी अराउंड 4 ला पोहोचलो त्या मोटेलमध्ये चेक इन केलं, सामान आत टाकलं आणि आम्ही लगेच ट्रेल हेड बघायला गेलो. सो माउंट वॉशिंग्टनचा पार्किंग लॉट आमच्या हॉटेलवरून 15 मिनिटावरती होता. सो वी वॉन्टेड टू चेक इट आउट, बिकॉज आपल्याला दुसऱ्या दिवशी 6 वाजता निघायचं होतं सकाळी, राईट राजेश्री? सो वी जस्ट वॉन्टेड टू मेक शुअर दॅट वी सॉ द पार्किंग लॉट. तर आम्ही तिकडे गेलो, आम्ही तिघींनी मॅप डाउनलोड केला, आणि मग तो पिन जो पॉइंटर होता, आम्ही तो ऑफ, म्हणजे तो डाउनलोडेड मॅप वरती we started walking around that parking lot to see where that entry was. तर तू पण बघितला तर ते कुठे ते ट्रेल हेड होतं, राईट? So the mountain's खालती base is huge. You don't know where to start from.
So it's a good idea to have some kind of a map or to do some kind of research before you head out. Actually, if you are with a group, you should definitely ask the group lead ki which trail are we taking. Sometimes they say we are taking the red trail, we are taking the blue trail, किंवा आम्ही red trail 3 mile घेणार, त्याच्यानंतर make a left at blue trail. Before you go on a hike, you should definitely ask those kind of a question, so that if you are suddenly lost or you don't see people around you, you don't get scared and you know at least ki tumhala kutल्या trail ni जायचंय. Be very aware of your surroundings. That is also another thing. तर हे सगळं आम्ही त्या रात्री केलं, संध्याकाळी केलं. आम्ही भरपूर फोटो, तिकडे खूप फोटो काढले, कॉग रेल्वे बघितला, वेड्यासारखे फोटो काढले. परत तिथून परत हॉटेलमध्ये आलो होतो. आता रात्री खायचं काय, आम्ही तिघींनी आपला आपला डबा आणलेला होता. आम्हाला तिघींना वी हॅड डिसाइडेड की आम्हाला बाहेर जाऊन जेवायचं नाहीये, पण बिफोर एव्हरी हाईक ऑल्सो it is good practice to load yourself up with carbs. So विनीता आता उठून गेली, पण राजेश्री तुला बोलायचं आहे का त्याच्याबद्दल? शुअर. तो आदल्या दिवशी ऍज विनीता सेड आणि आपलं कार्ब लोडिंग बद्दल जे बोलणं झालं, सो खरं तर आपण एरवी जे जेवतो वरण भात भाजी पोळी ते सुद्धा इट्स गुड इनफ, पण मला बेसिकली मला ओट्स आवडतात. सो आदल्या दिवशी रात्री ओट्स इज माय फेवरेट थिंग, फेवरेट मील. आणि बरेच लोक पास्ता किंवा पिझ्झा बाहेर असेल तर सो गिल्ट फ्री भरपूर पिझ्झा खाऊ शकतो. तो I think पोळी भाजी वरण भात is also good, but I think भात जास्ती I would say more than पोळी. But spaghetti, कुठल्याही प्रकारचा पास्ता and pizza, yes, highly recommended. Okay. Yeah, I think pasta is आणि अजून एक fruit, important fruit to carry with you during on a hike is banana. Banana. The longer the hike, the more strenuous the hike, add more bananas. Okay. दोन तरी कमीत कमी. ओके. आम्ही तिघी आता जेवलो, आम्ही आपलं आपलं आणलं होतं. मी ठेपला आणि मी कोबीची भाजी केलेली होती. आय डोंट नो व्हाय आय मेड कोबीची भाजी, पण कोबीची भाजी होती. खिचडी केलेली होती बिकॉज माझं पोट जरा बिघडलेलं होतं, तर मी खिचडी आणलेली होती. विनीतानी सोयची भुर्जी आणलेली होती, राईट, टोफूची भुर्जी आणलेली होती. दही होतं आमच्या बरोबर. तर आम्ही जेवण आणलं होतं. आम्ही भरपूर जेवलो रात्री, बिकॉज यू वॉन्ट टू हॅव अ व्हेरी हेवी मील. सो रात्री आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर आमचं डिस्कशन दुसऱ्या दिशेने सुरू झालं. नंबर 1, पॅक काय करायचं, पण उद्या कपडे काय घालायचे. आणि वाय वर वी डिस्कसिंग सो मच अबाउट कपडे. आणि मी अक्षरशः 3 जॅकेट घेऊन गेले होते माझ्या बरोबर, बिकॉज आय डिडंट नो हाऊ द वेदर वॉज. सो एक तो रेन जॅकेट होता, एक डाऊन जॅकेट होता आणि एक लाईट जॅकेट होता. आणि विनीता जस्ट हॅड 1 जॅकेट. आय नो विनीता इज लाईक मी हेच घालणार आहे आणि मला जास्त प्रश्न विचारू नका, पण मी प्रियांकाचे वेड्यासारखे हे घालू का ते घालू, शॉर्ट्स घालायचे का हे घालायचं, लांब पॅन्ट्स पाहिजे, डास असतील का, हे असतील का. पण लॉट ऑफ अदर पीपल हॅव क्वेश्चन अबाउट हायकिंग बूट्स ऑल्सो. सो विनीता, व्हॉट इज युअर करंट बूट, लाईक तू कुठला ब्रँडचा बूट वापरते, कुठले सॉक्स वापरते आणि where did you purchase them from? Can you talk about the shoes? I think they are very important in a hike. राईट. आणि मला आता म्हणजे मेरेल, कीन वगैरे हे काय पॉप्युलर ब्रँड्स आहेत, पण मी थोडे माझे वेगळे हे असल्याने मी व्हीगन शूज पण शोधते, त्याच्यामुळे माझा ब्रँड जरा वेगळा आहे. पण मी वॉट्स मोस्ट इम्पॉर्टंट इज अँकल सपोर्ट, भरपूर अँकल सपोर्ट. आता सगळ्याच हाईक्सना अँकल सपोर्ट लागतो असं नाही, पण माउंट वॉशिंग्टन सारखी हाईक आणि ऍक्च्युअली मोस्ट ऑफ द ट्रेल्स न्यूजर्सी, न्यूयॉर्क एरियामध्ये आर एक्स्ट्रीमली रॉकी. So to minimize injuries to your foot and your ankle support, so high ह्याचे शूज घेतलेले. वॉटरप्रूफ इज ऑलवेज गुड, कारण चिखल, पाणी, कधी कधी स्ट्रीम क्रॉसिंग हे प्रत्येक ट्रेल वरती असू शकतं. सो डेफिनेटली वॉटरप्रूफ शूज आहेतच. आणि आतमध्ये अगेन मोस्ट ऑफ द लॉंग हाईक्स वरती तुम्ही जर डिस्क्रिप्शन वाचलं तर दे रेकमेंड वुलन सॉक्स, बिकॉज कारण की ते मॉइश्चर आतमध्ये राहत नाही. अर्थात मी वूल वापरत नाही, त्याच्यामुळे मी परत व्हीगन व्हरायटी वापरते. आणि मी अजून एक काय करते, अशा
स्ट्रेन्युअस हाईक्सला किंवा लॉंग हाईक्सला मी ते आपले ह्याचे बेसिकली ब्लिस्टर चे सॉक्स पण वापरते. Okay. So basically ते बोटाचे सॉक्स, right? So I put that layer first, and then I put the regular socks, and then I wear my shoes. Okay. I found they're very effective in reducing or preventing blisters. कारण की blisters एकदा व्हायला लागले की ते वाढत जातं, व्हेरी व्हेरी वाढत जातं, आणि मग ते चढायला पण त्रास होतो, उतरायला तर त्याहून होतं. कारण की ते कसे होतात, जसं अंतर वाढत जातं तसं ते ब्लिस्टर्स डेव्हलप होत जातात आणि मोठे मोठे होत जातात. सो दॅट आय थिंक इज इट. आणि अजून एक मुलगी मी बघितलं, ती काय करते, ती ऍक्च्युली असं आपला डक्टेप असते ना, ती बेसिकली अंगठ्याच्या इथे वगैरे असे डक्टेप लावते, बिकॉज दॅट ऑल्सो प्रिव्हेंट्स कॅलसेस. कारण की ते अजून एक होतं, हायकिंगने खूप कॅलसेस होतात. आणि सो तिने मला ती आयडिया दाखवली. मी अजून ते केलेलं नाहीये प्रयोग, बट दॅट इज सपोज्ड टू बी व्हेरी इफेक्टिव्ह इन प्रिव्हेंटिंग कॅलसेस. Okay. So I didn't know about this vegan because of being vegan. I know to wool and you don't use down, wool and silk. I use Rajeshri and me ekatra gelo to shoes घ्यायला. So the store's name is REI. It is in Lawrenceville मध्ये आहे, right, Rajeshri? Princeton तुमच्या इकडे. So the name of the store is REI and they are extremely good. आणि all these instructions I remember निरंजननी दिल्या होत्या की ankle length पाहिजे, again ankle support साठी has to be waterproof. आणि आपण दोघींनी सेमच शूज घेतले होते मला वाटतं, राईट? वी बोथ एंडेड अप विथ ओबोज. आणि मग आपण स्मार्ट वूलचे वुलन सॉक्स घेतले होते. आणि दो सॉक्स वर आय थिंक $12-15 एक सॉक होता. पण आय स्टील हॅव, आता 3-4 वर्ष झाली आहे, आय एम स्टील युझिंग दॅट सॉक. त्या सॉक्सला काहीही झालेलं नाहीये. आणि बेसिकली दे टेल यू नेव्हर टू यूज कॉटन सॉक्स, राईट? नेव्हर टू यूज कॉटन सॉक्स आणि हॅव व्हेरी गुड शूज. आता माझे शूज आहेत $140 होते, राईट? $140 होते when I got them 3-4 years back. मी आताच रिप्लेस केले बिकॉज त्याचा खालचा ट्रेड जरा मला कमी वाटायला लागला की ग्रिप नाहीये तेवढी. So the shoes are very good gripping large rocks when you are climbing on them. मी अक्षरशः चिखलामधून गेलीये पण माझा पाय कधीही ओला झालेला नाहीये. आणि खूप वेळा पाय असा चालता चालता जरा मुरगळतो, वाकडा होतो. You feel that muscle twinging, but the shoes are so good की एकदा तुम्ही सरळ होऊन परत चालायला लागला की काही वाटत नाही. So the shoes have to be really good because if you get stuck, या तुमचा पाय मुरगळला कुठे, तर तुम्ही कसे परत खालती कसे येणार, अजून वर कसे जाणार. So shoes have to be extremely good. Socks again, आता कोणीतरी मोहिनी तू प्रश्न विचारला होता. Socks cannot be cotton socks. Absolutely no. आणि कुठलाही हाईकवर स्नीकर घालून तर अजिबात जाऊ नका, बिकॉज तुम्ही घसराल. स्नीकर्स डोंट हॅव द ग्रिप. स्नीकर्स आर गुड फॉर रनिंग बट दे आर नॉट गुड फॉर हायकिंग एट ऑल. आणि सोल जो असतो हायकिंग बूटचा तो असा इतका दणकट असतो, आणि एस्पेशली न्यूजर्सी अँड पेन्सिल्व्हेनिया मध्ये, जसं विनीता यू मेन्शन, एक्स्ट्रीमली रॉकी हाईक्स. सो इफ यू आर गोइंग टू वॉक ऑन दॅट विथ स्नीकर, तुमचे पाय आठवडाभर तरी दुखतील. So if you walk with a good hiking shoe, you will never feel that pain. You will not get blister. Blister साठी moleskin पण वापरतात, right विनीता? मी काय ट्रिक ट्राय करते, मी अगोदरच्या रात्री, राजश्री, I put a lot of Vaseline on my foot. Socks घालते आणि मग झोपते. आणि that somehow helps me in the morning. For I don't know what happens, but it softens up your foot a lot. आणि ह्यावेळी पण मला थोडं ब्लिस्टर सुरू झालं होतं ऑन माय लेफ्ट फूट. आय कुड फील दॅट ब्लिस्टर. आणि आता ते म्हणजे खूप कमी थोडंसं झालेलं होतं, पण येईपर्यंत आय वॉज ओके. लाईक आय कुड फील इट कमिंग डाऊन, बट इट वॉज ओके. म्हणजे तुला एक त्याच्या नाही बुटांवर आणि आठवलं की हाईक लिडरने आम्हाला म्हणजे हाईक लिडरचं किती गोष्टींवरती लक्ष असतं आणि काय काय त्यांना कसं मॅनेज करावं लागतं. पण त्याने टिप्स मध्ये हे पण टाकलं होतं की सगळ्यांनी टोनेल्स कापा, बेअर मिनिमम ह्याचे, बिकॉज इट्स व्हेरी, एस्पेशली खाली उतरताना, इफ खाली उतरताना जर, आणि एस्पेशली द स्टीपर द स्लोप इज, युअर नेल कीप्स हिटिंग द फ्रंट ऑफ युअर शू,
दॅट कॅन कॉज ट्रॉमा आणि इट कॅन कॉज फंगल इन्फेक्शन. एक तर दुखतं नख खूप, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात, उतरायला त्रास होतो. त्याच्यामुळे असे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी पण म्हणजे हाईक लीडरची रिस्पॉन्सिबिलिटी असते टू मेक शुअर दॅट ते सक्सेसफुल होतात आणि एव्हरीबडी इज काइंड ऑफ So I have potentially comes to down tell you a successful. story. So 1 month back when I went to Franconia, तर मी सकाळी आंघोळी नंतर I tried to cut my nails, okay, and I sprained my back. I pulled my back muscle. आणि दुपारी we were going to go to New Hampshire for the hike the next day. मी तशीच खालती वॉलग्रीन्सला गेले, गॉट द लाइडोकेन पॅचेस, गॉट द मेन्थॉल पॅचेस, सगळे लावले इकडे तिकडे गेले. I did the hike the next day. So be careful when you're cutting your nails also. Sit down and cut your nails. That's the note to myself की असं उभे राहून कधी कापू नका. मी असं काहीतरी विचित्र उभी राहून कापत होते म्हणजे. But yes, you have to cut your toenails a lot. आणि like Vinita said, woolen socks पाहिजे, ती वेगळे सॉक्स घालते. शूज चांगले पाहिजे तुम्हाला आणि ते डबल नॉट करायला लागतात. यू डू नॉट वॉन्ट टू स्टॉप इन द मिडल ऑफ अ हाईक अँड कीप टाईंग युअर शू लेसेस. तर माझे नवीन शूज होते आणि त्याच्यामुळे तो लेस जरा अशी घसरडी होती. मला ते 4 वेळा तरी मी ते हे केले. आय केप्ट टाईंग दॅट नॉट अँड इट वॉज लाईक हॉरिबल. फायनली आय वॉज लाईक मी खूप घट्ट बांधलं त्याला. पण शूज चांगले पाहिजे. अनदर थिंग इज क्लोथ्स ऑल्सो. राजेश्री, डू यू वॉन्ट टू टॉक अबाउट व्हॉट काइंड ऑफ क्लोथ्स यू वेअर? वॉशिंग्टन साठी की in general? In general, like that moisture wicking. We don't wear cotton clothes at all, right? Correct. So सगळ्या गोष्टी top to bottom, everything should be dry fit आणि moisture wicking. Even your panties. Everything. बरोबर. that really helps. सो वेगळ्या लेयर्स म्हणजे आता विंटरची हाईक असेल तर आधी 32 डिग्रीजचं फुल स्लीव्हचं, त्याच्यानंतर एक शर्ट, त्याच्यावर जॅकेट आणि प्लस त्याच्यावर काय पाऊस असेल किंवा खूप विंडी असेल तर त्याच्यावर अजून एक लेअर, प्लस बॅकपॅक मध्ये सुद्धा एक अजून एक्स्ट्रा शर्ट किंवा एक्स्ट्रा जॅकेट. आणि हे सगळे जॅकेट्सचे अगदी लाईट वेट किंवा थिन लेयर्स असतात. सो एक जॅकेट कधी कधी मला एक माझी हाईक आठवते. अनेका तू पण होतीस त्या हाईकवर. आपण कॅटस्किल्सला गेलो होतो न्यूयॉर्कला आणि टेम्परेचर बघितल्यानंतर, सो टेम्परेचर आपण जेव्हा बघतो, सो कॅटस्किल्सचं टेम्परेचर किंवा त्या पर्टिक्युलर माउंटनचं टेम्परेचर नाही बघत आपण. कॅटस्किल्स असेल, कॅटस्किल्स माउंटन वेदर असं बघतो, कारण माउंटनचं वेदर इज टोटली डिफरंट. खाली बेसला समुद्र सपाटीला वेगळं असतं, सी लेवलला, आणि जसे जसे तुम्ही वर जाता थंड होत जातं. सो अकॉर्डिंगली तुम्ही ड्रेसअप होता. आय थिंक तेव्हा काहीतरी 30 का 35 डिग्रीज फॅरनहाइट टेम्परेचर होतं आणि इट वॉज कोल्ड. सो मी माझे शूज सुद्धा ते इन्सुलेटेड शूज होते. त्याच्यानंतर बेस घातलं होतं 32 डिग्रीज, त्याच्यावर पॅन्ट, फुल स्लीव्हचं 32 डिग्रीज, त्याच्यावर जॅकेट, असे ते सगळे. आणि थोडं अंतर गेल्यानंतर इट वॉज प्रिटी स्टीप, इतकं गरम व्हायला लागलं आणि इट वॉज सो हॉट, कारण आपण जेव्हा चालतो तेव्हा पण ती एनर्जी जनरेट होते. आणि फॉर सम रिझन आय थिंक आय वॉज खूप जास्त मी लेयर्स घातले होते. सो आता जर काही कोणते तुम्हाला काढायचे असतील कपडे, तरी सुद्धा ते शूज काढायचे, ते लेयर्स काढायच्या, आणि मग तेव्हा तोपर्यंत तुमचा ग्रुप पुढे निघून जातो आणि मग यू नीड टू सो इट्स लाईक या सगळ्या गोष्टींमध्ये. सो बेसिकली तुमचे कपडे शुड बी परफेक्ट. आणि प्लस बाकी अजून पण गोष्टी म्हणजे तुमची टोपी असते, ग्लव्स असतात, किंवा विंटरमध्ये बरेचदा हँड वॉर्मर्स किंवा फूट वॉर्मर्स पण घालायला लागतात. सो आता माझं जरा वेगळं आहे. आय गेट हॉट व्हेरी क्विकली. तर म्हणून मी विंटरमध्ये आय ट्राय नॉट टू इवन वेअर अ बेस लेअर ऑल्सो, बिकॉज आय गेट सो हिटेड अप. आणि आय नो विनीताचे हात कायम थंडे असतात. विनीताला कधी विंटरमध्ये तुम्ही बघितलं, तिला शी हॅज नो बॉडी फॅट ऑन हर,
सो तिला अजिबात फॅट कॉन्टेंट इज लाईक नेग्लिजिबल इन हर बॉडी. सो शी इज ऑलवेज कोल्ड. आणि तिचे कायम हात कितीही ग्लव्स चांगले असले तर तिला कुडकुड असतं. आणि मी असते की मला ग्लव्स पण लागत नाही बिकॉज आय एम जस्ट गेटिंग सो हॉट. So everybody's body is different. So your clothes should be according to how you feel basically. So like you said, you like to wear a base layer inside आणि हे मी कधीच घालत नाही. मला ते इतकं उकडतं की I'm like really don't want to wear that because आणि असंही झालंय माचू पिच्चूच्या हाईकला की we were climbing to that 15,000 feet. I was getting hot. मी अक्षरशः त्या रस्त्यामध्ये आणि एक झाड नव्हतं की तुम्ही झाडाच्या मागे जाऊन कपडे काढू शकत होता. मी तिथेच उभे राहिले, कपडे काढले, माझा आतला लेयर काढलं, परत शर्ट घातला, बिकॉज इफ यू आर नॉट फीलिंग अप टू इट, इफ यू आर फीलिंग ओव्हरहीटेड, nothing you can do. You don't want to be in that uncomfortable situation. तर मला तेव्हा जरा असं हे झालं की यु नो लिसन टू युअर बॉडी ऑल्सो. पण असे खूप सिच्युएशन्स पण असे झालेले आहेत आता मध्ये की वी वर ऑन अ हाईक, यू हॅव गुड ग्लव्स विथ यू बट इट इज जस्ट सो कोल्ड. आणि मग तेव्हा ते हँड वॉर्मर्स. आता विनीता वेन वी वेंट टू हंटर अँड साऊथ वेस्ट हंटर, शी हॅड गुड ग्लव्स, पण तिला इतकी थंडी वाटत होती की वाजत होती की शेवटी मी माझे हँड वॉर्मर्स काढून तिला दिले. तिने तिच्या ग्लव्स मध्ये ते हँड वॉर्मर्स घातले and I was walking without gloves and I was fine, but she could not control her kudkudna basically. She was shivering a lot that day. So मला ते आठवतं. Then right. One thing on clothes though, you talked about moisture wicking, but at the same time, you know, if you're doing a really hot hike, so आम्ही जेव्हा ग्रँड कॅनियन केलं सप्टेंबर, अगेन वी लक्ड आउट जस्ट लाईक माउंट वॉशिंग्टनला आपल्याला चांगलं वेदर मिळालं, तसंच तिथे पण खूप छान वेदर होतं. पण नॉर्मली ऑब्विसली ग्रँड कॅनियन इज व्हेरी व्हेरी हॉट, आणि तेवढ्या हॉट वेदर मध्ये हाईक करायचं असेल तर यू आर ऍक्च्युअली बेटर ऑफ वेअरिंग कॉटन, बिकॉज यू वॉन्ट द स्वेट टू स्टे ऑन यू अँड इव्हॅपोरेट, सो इट Okay. It brings down your body temperature. Okay, so मी Columbiaचे shirts घालते, Columbia sportswearचे. In the summer I wear their SPF 40 किंवा 50चे shirts मिळतात. They're extremely light material. You feel as if you're wearing nothing. आणि पण ते full sleeves चे मी normally घालते because I don't like the sun beating down on my skin. So normally I wear Columbia SPF 40-50. पण I have a wide brimmed hat. राजेश्री आपली जी आहे ना की जी आपल्या मानेला पण ती कव्हर करते. सो बिकॉज आय डोंट लाईक सन ऑन माय बॅक ऑफ माय नेक बिकॉज माय नेक गेट्स बर्न्ड. सो वी वेअर दॅट हॅट. आणि इवन माय पॅन्ट इज SPF 40 का 50 so that I don't get a sunstroke. Basically मला आता जुलैचं वेदर I try not to hike because I just get overheated. किंवा मला असं 5 लिटर पाणी घेऊन चालायला पाहिजे because I drink a lot of water. Lot of people try not to drink water because त्यांना वाटतं they are going to go do PP multiple times, but that never happens to me. ते सगळं पाणी ते body soak up करून घेते. So coming back to Mount Washington again, big adventure. For me, it was a big adventure. Loved every minute of it. A lot of people are asking, how was your experience hiking up Washington? So Rajeshri, do you want to talk about the different vegetation and the different layers in Mount Washington from the bottom to the top? म्हणजे how the tree line and everything changed while you are going up. Okay. So Mount Washington's total elevation was 6,000 plus feet. 6 to 8. Right, 6 to 8. We started from I think 2000च्या पुढे आपण चालायला सुरुवात केली. So the elevation was 4,000 feet. आणि हे elevation 4 miles मध्ये almost 4,000 feet होतं. So पहिले 2.5 miles बऱ्यापैकी झाडं आणि इट वॉज शेडेड आणि होते. खूपच अतिशय सुंदर. म्हणजे हे किती आपण बोललो तरी ते अनुभवायला हवंय. आणि या आपल्या जे कोण बघतायत आणि ज्यांना करायची इच्छा असेल, 1% 1% जरी तुम्हाला इच्छा असेल तर जरूर करा, कारण इतकं सुंदर ते सगळं आहे. गेले 2.5 मैल इट शेडेड, बाजूनी छोटीस पाण्याचा पाणी आहे, करेक्ट, लॉट ऑफ वॉटरफॉल्स. आणि
पुढे शेवटचा 1.5 मैल सगळे दगड आहेत, पण हळूहळू तुम्ही जसे वर जाता आजूबाजूला ऑलमोस्ट किती 100 माइल्स 1000 माइल्सच्या अंतरावर काही नाही आहे, आणि यू आर ऑन टॉप ऑफ द माउंटन आणि यू आर गोइंग टू द समिट. आणि बाकी असे सगळे डोंगर, ग्रीनरी, झाडांच्या सावल्या जमिनीवर पडलेल्या, छोटे छोटे लेक्स, आणि अतिशय सुंदर आहे ते सगळं. आय वॉज टेकिंग माय ओन टाइम, आय वॉज टेकिंग लॉट ऑफ पिक्चर्स, व्हिडिओज करत होते, आणि इट वॉज रिअली रिअली ब्युटिफुल. आणि आपण वी रिअली गॉट लकी, वेदर वॉज परफेक्ट होता. सो माउंट वॉशिंग्टनचं मला वाटतं न्यू हॅम्पशायरचे डिफरंट एलिव्हेशन असे आहेत की एस्पेशली फॉर दिस माउंटन ॲट अ सर्टन पॉइंट यू आर अबाउट ट्री लाईन बेसिकली. अबाउट ट्री लाईन म्हणजे तुम्हाला आता झाडं खालती गेली म्हणजे तुम्ही इतके वरती गेलाय आणि तिथे इतकी प्रचंड हवा चालते वरती माउंट वॉशिंग्टन वरती की you can literally see the trees getting shorter as you keep going up. So at a certain point ते झाडं कमी कमी होऊन ते बुशेस व्हायला लागतात. आफ्टर सम टाइम ते बुशेस पण होत नाही, ते नुसती दगड आणि दगडावरती ते लिचन आणि बाकीचे अल्पाईन व्हेजिटेशन तुम्हाला दिसायला लागतं. सो इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू सी ॲज यू कीप गोइंग अप हाऊ द व्हेजिटेशन ऑल्सो कीप्स चेंजिंग. आम्ही ज्या ट्रेलवर जात होतो त्याचं नाव होतं अमॉनसक, आणि अमॉनसक बाजूला त्याचं नॉट रिव्हर काय ती क्रीक होती, राईट विनीता? इट वॉज अ क्रीक दॅट वॉज रनिंग डाऊन. तो त्याचा कलकलाट सारखा होता, म्हणजे दॅट 2.5 माइल इट वॉज व्हेरी वाइंडिंग, ब्युटिफुल लॉंग एव्हरग्रीन्स एव्हरीवेअर. म्हणजे इट वॉज व्हेरी डार्क इन साइड दॅट प्लेस, बट सडनली, आणि रॉकी होतं, म्हणजे असा रस्ता असा नव्हता, वाट होती, पण हे पण असे काय म्हणतो स्टीप रॉक्स पण होते की तुम्हाला त्याच्यावरून चढायचं, किंवा यू हॅव टू फिगर आउट पुढचा पाय मी कुठे ठेवू सो दॅट आय डोंट फॉल. आणि मी बुटकी असेल तर मग माझा कुठे पाय जायला पाहिजे, मी हात कुठे पकडायला पाहिजे. आणि पुढे जसं जसं तुम्ही जात गेला ती मोठी झाडं छोटी छोटी बुटकी 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 व्हायला लागली. ऍट अ सर्टन पॉइंट तुम्हाला अगं मागे तुम्ही बघितलं तर तुम्हाला the whole valley, you see that entire white mountain range just keep going one after another in front of you, different shades of green. म्हणजे think about it, you are climbing up, suddenly you come to a middle position, you look back and the ranges are just flowing one into another. म्हणजे पाण्याच्या लाटा कशा असतात तसे ते रेंज, माउंटन रेंजेस 360 डिग्री व्ह्यू पसरलेलं होतं. अनबिलिव्हेबल. अँड त्याच्यावरती देर वॉज अ हट. AMC म्हणजे अपलेशियन माउंटन क्लबचं ऍट अ सर्टन पॉइंट, मिडवे पॉइंट वरती हट होतं. त्या हटचं पण नाव होतं लेक ऑफ द क्लाउड्स. म्हणजे ते मला नावही इतकं नवल वाटलं, लेक ऑफ द क्लाउड्स. आणि तिथे अक्षरशः वेन यू गो देअर इट्स सच अ ब्युटिफुल, म्हणजे तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये आल्यासारखं वाटत होतं. आणि तिथेही एक माउंटन होतं नेम्ड आफ्टर वन प्रेसिडेंट. आम्ही सगळे बावळटासारखे आम्ही त्या माउंटनवर पण चढायला गेलो. इट वॉज ओनली 0.3 माइल्स अवे. आम्ही आणि विनीता आम्हाला तिथे भेटली. ऍक्च्युअली विनीता खालती येत होती त्या माउंटनच्या, आणि विनीता म्हणते नाही मी पुढे जातीये, आणि मग मी आणि प्रियांका त्याच्यानंतर गेलो. सो विनीता आमच्या 45 मिनिट्स तरी, आय थिंक यू वर अहेड ऑफ अस बाय 45 मिनिट्स, राईट? हा. तर विनीता परत जात होती तेव्हा मी आणि प्रियांका आम्ही आपले बॅग्स तिथे खालती हटच्या बाजूला बाहेर फेकून दिले. आमचे वॉकिंग स्टिक्स असतात आमच्या बरोबर, ते स्टिक्स घेतले आणि वी वेंट अप अँड क्लाइम्ब माउंट मनरो. सो दॅट वॉज माय सेकंड प्रेसिडेन्शियल माउंटन दॅट इज डन अबाव 5000. सो दॅट्स माय अनदर 5000 पीक. ब्युटिफुल. म्हणजे त्या पीक वर पण जाऊन तुम्ही जेव्हा उभे राहता तुम्हाला तो माउंट आयझनहावर दिसतो ऍट वन एंड, and you see 360 degree view. You see Mount Washington, which you still have to climb. Beautiful view. So I think for a lot of people, some people are asking what was the part of the hike did you like best? I think that was the part of hike I liked best, like going up. Yeah. Mount Monro was, in fact, it was better. Mount Washington वर फक्त हायकर्स नव्हते,
तिथे गाडीने आलेले लोक, रेल्वेने आलेले लोक, असे बरेच होते. त्याच्यामुळे इट वॉज गर्दी होती खूप. पण माउंट मनरो वॉज सुपर्ब. अगदी कमी लोक होते आणि तो जो स्पॉट होता इट वॉज सो ब्युटिफुल. ऍक्च्युली तो हट होता म्हणून आपल्याला पीपीला पण जायला मिळालं, बिकॉज अदरवाईज देर इज नो बाथरूम एनीवेअर. तुम्ही कुठे झाडामागे किंवा यु नो यू आर गोइंग बिहाइंड अ रॉक और समथिंग. सो दिस वॉज द पॉइंट वेअर यू कुड buy tea, coffee or chocolate, hot chocolate also. आणि वैशिष्ट्य म्हणजे की दॅट होल हट इज त्याचं जे सामान जे विकतायत ते माउंट वॉशिंग्टन वरतून आम्हाला ते इंटर्न्स किंवा ते एम्प्लॉईज असे मोठमोठे बॉक्सेस पाठीवर घेऊन खालती येताना दिसत होते. म्हणजे आम्हाला एक 18 वर्षाची पोरगी भेटली. शी वॉज टेकिंग 4 बिग बॉक्सेस ऑन हर बॅक टू द हट. तर ती आम्ही तिला विचारलंय कुठे घेऊन चालली आहे, तर ती म्हणाली हे सप्लाईज आहेत, आता आलेत वरती आणि मी हे सप्लाईज ते लेक ऑफ द क्लाउड्स हट साठी घेऊन जातीये. बट आय थिंक दॅट होल पोर्शन अराउंड दॅट वॉज व्हेरी ब्युटिफुल. But here the scene changed dramatically. At the lake of the clouds, there were a couple of small lakes. आणि ते लेक्स इतके पारदर्शक होते की वरचे जे क्लाउड्स होते ते तुम्हाला त्या पाण्यात दिसत होते व्यवस्थित. म्हणजे so that was beautiful. The day was very sunny, no wind. Mount Washington is notorious for winds. They have sustained winds of 231 miles per hour winds record झालेले. आपल्याला तेही विंड पण काही त्या दिवशी मिळालं नाही. सनी वेदर, पाऊस नाही, स्नो नाही, काही नाही. we were really lucky. पण हा जो लास्ट पॅच होता टू गो अप, like Rajeshri said, extremely rocky, alpine vegetation होतं. तशी छोटी छोटी फुलं त्या मॉस मध्ये दिसत होती. there were like pink flowers, white flowers. आणि तिथे लिहिलेलं आहे की जस्ट वॉक ऑन द पॅथ, डोंट ट्राय टू गो ऑन द साइड, बिकॉज तुम्ही ह्या प्लांट्सवर पाय दिला तर त्या प्लांट्सला परत रिजनरेट व्हायला 10 वर्ष तरी लागतात. म्हणजे सो डोंट स्टेप ऑन देम. आणि त्यांनी असा पाथवे केलेला होता रॉक्सचे. 2 मिनिटं, माझा एक कॉल येतोय, मी ते बंद करते. राजेश्री, कॅन यू कंटिन्यू? या सो ती याच्याबद्दल बोलत होती की तिकडे झाडं नव्हते, फक्त छोटी छोटी फुलं आणि अगदी त्या आणि काही काही भागांमध्ये, काही काही पॅचेस मध्ये, आणि मला वाटतं फक्त समरमध्येच ती फुलं येतात. Yeah. So ते होतं. So Vinita, what was your favorite part? Because somehow, I mean, the vegetation was good, but it was very exposed. So I didn't like it very much. मला ते खूप असं वाटत होतं ऊन खूप येतंय. पण that was the last ascent. Like you could see the summit on the top. आणि यु नो सगळ्यांना असं झालं होतं आता कधी ते मरायला पोहोचतोय तिकडे. म्हणजे एकच मैल होता. आय थिंक इट इज ओनली 1.5 मैल, but it took us almost 1 hour 45 minutes, right, to reach up to that point. But tuza, what was your favorite part about the hike going up? I think the favorite part was part of the hike, and the more challenging part of the hike was till we got to the hut, right? And that was kind of, you know, very strenuous, very steep. Beyond that, Monroe was actually also, they वाटताना वाटतं की 0.3 miles आहे, but actually it's quite strenuous, and especially when you've already done, you know, you've climbed 4,000 feet. It becomes सगळ्यात boring part होता is actually going from the hut. So basically hut ला आल्यानंतर Monroe is on the right, Washington is on the left. So Monroe वरनं खाली आलो परत hut ला, and when you see Mount Washington, असं वाटतं की खरंच तिथपर्यंत जायचंय का, खरंच तिथपर्यंत जायचंय का, because it's like literally just rocks and nothing else. आणि मार्कर्स पण जे आहेत ते तसे ते छोटे छोटे त्यांनी बेसिकली पिरामिड्स केले होते रॉक्सचे साईडला, आणि यू जस्ट फॉलो, यू nothing dangerous at all. There's no technical skills involved. It's just endurance. It's just sheer endurance. We just keep walking up the elevation to be जाईपर्यंत. Actually, आणि Montauk trail वरनं when you get to Washington, view एवढा छान नाहीये, कारण की तिथे actually बरंच तिथे हे आहे काय विजिटर सेंटर आहे, जिथे कॉग रेल्वे पण येते. त्याच्या दुसऱ्या बाजूने ऍक्च्युली ती बेसिकली जी ज्युअल काहीतरी नाव आहे त्या ट्रेलचं,
ज्युअल ट्रेल वरनं ऍक्च्युली व्ह्यू जास्ती छान आहे. पण एनिवेज वरती गेल्यानंतर यू जस्ट रिअलाइज की इथे केवढी मोठी दुनिया आहे. विजिटर सेंटर, शॉपिंग, छान रेस्टॉरंट, कॉग रेल्वे, फॅमिलीज. ऍक्च्युली मला वरती गेल्यानंतर खूप मजा आली. ते रटाळ नुसतं एकटंच रॉक वरनं चाललेलं एकदम लॉट ऑफ लाईफ. Yeah, actually, I didn't like that part की there was so much crowd because normally आपण वरती जातो आपणच असतो, right? कोणी नसतो, you are all alone आणि तुम्हीच आपलं किंग ऑफ द वर्ल्ड सारखं वरती बसलेला असता आणि आपल्याला वाटतं वाव आय एम सो ग्रेट आय क्लाइम्ड ऑल दिस. आणि तिकडे यू कम अप देअर अँड देर आर पीपल हू केम बाय द ट्रेन, पीपल हू केम बाय द कार, and then you have to stand in line to take your picture. That was like, I'm like, no. But I know तिथे the only part I liked was getting hot soup to drink to eat. म्हणजे आम्ही ते सूप खाल्लं आणि ते खूप बरं वाटलं. मला जॉलीनी सांगितलं होतं की अनघा ऊपर सूप अच्छा मिलता है, हा, सो टेक मनी विथ यू. सो मी पैसे नेलेले होते आणि मग तिथे ऑफकोर्स देर इज अ गिफ्ट शॉप देर. So all of us got something. I don't know if you can see it, I got this t-shirt. And that's the place where people are buying stickers for the car saying, my car climbed Mount Washington. And माझा t-shirt says, my body climbed Mount Washington. So I'm very happy about that. Vinita got a hat. Rajeshri got a mug. Yes. So आम्ही सगळ्यांनी काय काय घेतलं तिकडे. पण असं खूप असं म्हणजे नॉर्मली असं खूप शांत वाटतं वरती. वन्स यू रीच द टॉप आय फील व्हेरी मच एट पीस विथ माय सेल्फ. पण ह्यावेळी असं नाही झालं. इट वॉज व्हेरी हेक्टिक बिकॉज एव्हरीबडी इज रनिंग समवेअर, राईट? कोण फोटो काढतोय. आता राजेश आला होता, सो यू आर टॉकिंग टू राजेश. आपण 5 जणींचा पण फोटो काढायला आपण किती, म्हणजे मी तुला गॅदर करायची तर विनीता कुठेतरी गेलेली असायची. हा, मग डोक्याला आम्ही काहीतरी घालायचं ते पण ते ठरवलेलं होतं. मग आय एम लाईक आस्किंग विनीता, वेअर इज युअर हेडबँड, लाईक यू आर सपोज टू वेअर दॅट, ते कुठे आहे? So it was so difficult to get you, Seema, Priyanka, Vinita all together to take a picture. मला ते जरा हे झालं की यु नो नॉर्मली तो वरती जाऊन जो असा पीस मिळतो तो इकडे असा पीस नव्हता. इट वॉज लाईक अ फन पार्टी गोइंग ऑन. देर वर सो मेनी पीपल ऑन द टॉप अँड इट वॉज व्हेरी बिग दॅट होल एरिया. नॉर्मली आपण पीक वर असतो, वी कम टू अ व्हेरी स्मॉल रिजन विच इज ओपन, राईट? म्हणजे असा दगड असतो का काहीतरी मार्कर असतो. पण इकडे इट वॉज जस्ट लाईक जत्रा चालू होती म्हणजे. सो दॅट फिलिंग वॉज अ लिटल बिट डिफरंट. पण पोचलो आपण. या तू जे म्हणतेस ना ते आपल्याला माउंट मनरो वर वी फेल्ट ते सगळं शांत आणि देयर वॉज व्हेरी फ्यू पीपल ऍट द समिट, तसं तिथे वाटलं. There are some questions about hike. Does hike mean there's always elevation? Yes. A hike by definition should have elevation. Again, elevation varies from anywhere from like 700 feet to, like in our case, it was 4,000 feet. It can be even more. But basically, hike म्हणजे yes, थोडंसं वर-खाली असं पाहिजे. How do you know you are ready for the hike? Yeah, basically, building your endurance is important. And it's just like running or any other exercise. You start walking, then you start running, you run 1 mile, 2 mile, 5K, हे ते. तसंच I think you have to build तुमचं हायकिंगचं हे पण. Start with 3-4 miles hikes असतात. They're even shorter than that. And then slowly work your way upwards. Sometimes, there's combinations of hikes also. Hikes आता ही म्हणाल तर ही hike was only 10 miles, right? पण ते 10 miles कुठल्या परिस्थितीत होते? The 4,000 elevation gain. Sometimes, आता अलीकडे आमच्याच हाईक लीडरने पेन्सिल्वेनियात 2-3 हाईक्स केल्या Appalachian ट्रेल वरती, नाही ते बटोना ट्रेल वरती. आणि तिकडे they walked for like 20+ miles, right? But it was not steep. Right. It was pretty much steep. So, but at the same time, it was a hike and it was a trail and they literally walked like 25 or 26 miles, right? So it really varies. So you have to pick, what you want to do, steep, short hikes, hey, vagare. But you will know, you will know when you're ready for a strenuous hike. Strenuous hike, right. आणि आमच्या बरोबर सुद्धा आता न्यूबीज बरेच होते, म्हणजे ज्यांनी एवढी मोठी हाईक केली नव्हती.
पण त्या बऱ्याच जणांनी काय केलं मग ते आले वन, पण इवन दॅट गोइंग अप माउंट वॉशिंग्टन इज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, मच more difficult than coming down. Yeah. Definitely 10 times. पण ते सगळे नवीन लोक होते ते पण अर्थात दे हाईक रेग्युलरली, त्यांनी अशी इतकी स्ट्रेंजर्स हाईक केली नसती तरी, पण ऑल ऑफ अस आमच्या हाईक लीडर मेड शुअर दॅट दे ऑल मेड इट टू द टॉप. And त्यातले काय जण ट्रेनने वगैरे परत आले. Yeah, so they opted to take the train and come down, so they didn't hike with us. आणि I know Niranjan had mentioned it once, तुम्ही जेव्हा EBC hike करत होता also, की I remember Niranjan always used to pack a lot of things in the backpack, just आणि Tamanila जेव्हा तो hike करायचा, so he would just practice the lot of weight in his backpack, right? तर yeah, there are ways to train, because if you are walking 1 mile in a straight line, तुम्ही 15 मिनिटात 1 mile complete करू शकता. Mount Washington from the bottom of the trail to the top was only 3.8 miles, only 3.8. It took us almost 4.5 hours to go up, right? 4.5 तास लागले, म्हणजे एका माईलला 1 तास लागत होता to go up. आणि you have to ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्या, असं नाही की सगळे पुढे गेले. आणि ऑफकोर्स वी ऑल, विनीता हाईक्ड लॉट ऑफ द हाईक बाय हरसेल्फ. मी आणि प्रियांकाने आम्ही ठरवलं होतं की विल बी बडीज, लाईक विल बी टुगेदर, एक थोडं पुढे जाईल किंवा मागे जाईल, पण द अदर वन विल वेट फॉर द पर्सन. म्हणजे आम्ही तसं ठरवलेलं होतं की विल ट्राय टू बी बडीज अँड गो. सो ऑलवेज ट्राय टू फाइंड समबडी हू वॉक्स ॲट युअर पेस. Right. And that makes it much easier. So the other, like I said, Vinita is used to hiking and she's very fast. So ती खूप पुढे जाते म्हणजे. So she walks at least 1 mile ahead of us at any given time. So we all start at the same level, but by the time, I mean, she doesn't take pictures, she doesn't stop, and she keeps going. So आणि ती बोलत पण नाही हाईक वर जास्त, म्हणजे मलाही बोलायला नाही आवडत, because the more you talk with somebody, you lose a lot of your energy while you're talking. You are not breathing properly. आणि काय गोष्टी ह्या तुम्हाला स्वतः जाणवतात आफ्टर सम टाइम, की एवढ्या गप्पा नाही मारायला पाहिजे. अगं तिची साडी बघितली का, हे बघितलं का, ती कोणाशी बोलतीये, हे करताय, नाही. तुम्ही कधी कधी, मी आपलं गजानन महाराजांचं पण हे करते. सो लॉट ऑफ टाइम मी स्वतःच्या मनात गणगण गणात बोलते किंवा जय गजानन म्हणून चालत असते. म्हणजे सो एव्हरीबडी हॅज समथिंग, सगळ्यांच्या मनात काही ना काहीतरी असतं. कोणाला नेचर मध्ये जास्त गुंतवायचं असतं स्वतःला, दे जस्ट वॉन्ट टू. आणि मला पण असं होतं की आय जस्ट वॉन्ट टू कॅप्चर दिस इन माय आईज आणि कीप इट विथ मी. तर मी थांबून खूप वेळा मागे बघते की कसं दिसतंय. पण एव्हरीबडी हॅज अ डिफरंट वे ऑफ वॉकिंग, डुईंग थिंग्स ऑन द राईट. या मला पक्ष्यांचे आवाज, त्या नदी वाहताना त्या पाण्याचा आवाज, आपण जेव्हा चालतो ते वाळलेल्या पानांवर त्या पाचोळ्याचा आवाज, इट्स सो ब्युटिफुल. आणि यू आर इन दॅट प्रेझेंट मोमेंट. ओ माय गॉड, इट्स ऑसम. फॉर्च्युनेटली वाईल्ड अॅनिमल्स दिसले नाहीत. नाही, आपल्याला दिसला विनीता ऑन द वे, पण नॉट ऑन द ट्रेल. ऑन द वे पण येस, अनघा ऍक्च्युली वॉज ड्रायव्हिंग अस टू द ट्रेल हेड, आणि एक बेर जोरात आम्हाला क्रॉस करून गेलो. आणि फॉर्च्युनेटली अनघा वॉज एबल टू ब्रेक अँड स्टॉप हरसेल्फ. सो आम्ही कोणाला मारलं नाही. आणि तिचं बेबी पण होतं, त्याला पण क्रॉस करायचं होतं, पण ते बिचारा गोंधळलं आणि तिथल्या तिथेच गोल फिरलं. सो आम्हाला 2 बेअर्सचं दर्शन झालं, which is kind of great. But I'm glad we did not see them on the trail. On the trail, you do not want to see anyone. Yeah, on the trail, you definitely do not want to see bears. No bears for sure. Bears पण आम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं if you see a bear, but especially if you see a baby, just run, just try to get away as far as possible, because if you see a baby bear, that means the mother is somewhere around. And the mother is so protective of the baby bear that you can get killed also. आम्हाला जाताना ते bear दिसलं तेव्हा मला जरा असं वाटलं की this is a sign from God, we will be able to do it, because ती आई अशी पळत गेली आणि मग आम्ही सगळ्यांनी असं ती राईट टू लेफ्ट गेली आणि आम्ही तिघींनी असं उजवीकडे बघितलं तर ते बेबी थांबलं होतं, त्यालाही क्रॉस करायचं होतं आणि तो थांबला होता. त्याच्यानंतर राजश्री, युअर कार वॉज बिहाइंड, सॉ द बेबी, सो यू सॉ द बेबी, सो दॅट वॉज इट. आणि पण फॉर्च्युनेटली समर मध्ये लॉट ऑफ पीपल सी स्नेक्स ऑल्सो सनिंग देमसेल्व्स ऑन द rocks if it is very rocky.
उन्हाळ्यात खूप स्नेक्स बाहेर येतात आणि ते त्या गरम रॉक्स वरती बसलेले असतात म्हणजे, आणि दॅट इज वाय दॅट अँकल लेंथ बूट इज व्हेरी गुड इफ यू आर हायकिंग, बिकॉज if you get stung, you know, at least your boots are there to cover your ankles and everything. आणि बेसिकली दॅट वॉज इट. आम्ही वरती पोचलो. वरती हे वी न्यू की आम्हाला एवढाच वेळ आहे, 45 मिनिट्स, यु नो. आणि विनीताचं ऑलरेडी शॉपिंग झालेलं होतं. विनीता, आय थिंक तू खाल्लं पण होतंस, राईट विनीता? डिड यू ईट? हो, पण ते तुमचं सूप मिस झालं माझं कारण की मी फक्त तो बोर्ड बघितला आणि त्याच्यावर क्लॅम चावडर लिहिलं होतं. म्हटलं हे सूप काय आपल्याला जमणार नाही. पण ह्या दोघींनी नंतर मग आम्ही मोटेलमध्ये परत पोहोचल्यावर मला सांगितलं, अगं तिथे मिनेस्ट्रोन होतं, हे होतं, ते होतं. या सो देयर वॉज अ लॉट ऑफ, सो आम्हाला सांगितलेलं होतं सूप आहे, तर आम्ही त्याच्यासाठी गेलो. आणि राजेश होता. राजेशला मी ऍक्च्युली राजेश्रीज हजबंड केम बाय कार. सो आमच्या बॅग मध्ये जे हेवी गोष्टी होत्या, लाईक आमचे एक्स्ट्रा जॅकेट आम्ही त्याला देऊन टाकले. मी मराठी विश्वाचा टी शर्ट, शॉपिंग सगळं त्याला देऊन टाकलं. शॉपिंग त्याला देऊन टाकलं की दिस वॉज द फर्स्ट टाइम की कोणीतरी आलं आणि हे घे जॅकेट आहे, तू खालती घेऊन जा. तर ते सगळं काढून आम्ही राजेशच्या हातात दिलं. सो पुअर थिंग, ही वेंट अँड केप्ट एव्हरीथिंग इन द कार. आणि सीमाचे गुडघे दुखतात खालती उतरताना, सो शी अँड राजेश वेंट बॅक. पण मग अभिन, राजेश्री, मी, विनीता ऑलरेडी, आय थिंक यू लेफ्ट अर्लियर देन अस. आमचं लंच झालेलं नव्हतं. आम्ही खाल्लं आणि देन started coming down. But coming down again, it is like you are coming down again on that whole rocky patch. आणि आता ती ट्रेन आम्हाला दिसत होती खालती जाताना. सो आम्ही ते ट्रेन ट्रॅक्स वर पण जराशे फोटो काढले. आणि फॉर अ व्हेरी लॉंग टाइम यू वर एक्सपोज टू डायरेक्ट सनलाइट. आय थिंक दॅट वॉज द वर्स्ट पार्ट फॉर मी, की अक्षरशः ते तोंडावर इतका तो झळ पडत होता सनचा. पण that trail was beautiful. It was called Gulf Side Trail because when you're walking down the trail and you look on the right side, there is a big chasm. असं ते बोल कसा असतो ना, ते बोल सारखं गल्फ झालेला होता. आणि one side is Mount Washington and in front of your eyes, like the shape of a sea, you see 4 mountains and they are so pretty. मी MV सख्यामध्ये फोटो टाकेन. So there are 4 mountains. You see Mount Madison, Mount Adam. ऍडमच्या बाजूला एक छोटासा बंप आहे, त्याला ते लिटल ऍडम म्हणतात. आणि लिटल ऍडमच्या शेजारी क्ले आहे, ज्याला रेगन पण म्हणतात, माउंट रेगन. तर ते असे 4 असे उंटाचे पाठीसारखे 4 माउंटन्स आणि एकदम खोल दरी अशी दिसते. अँड दॅट होल दरी वॉज ऑल ग्रीन. सो इट वॉज ब्युटिफुल. कॅनॉट डिस्क्राईब इट. पण खूप गरम लागलं आम्हाला तिथून खालती येताना. सो वी वर वेटिंग फॉर द ट्रीज टू स्टार्ट. आणि मग सडनली बुशेस सुरू झाले आणि द बुशेस स्टार्टेड गेटिंग फ्रॉम युअर हिप हाईट टू युअर शोल्डर हाईट. सडनली द बुशेस आर अप टिल युअर हेड आणि तुम्ही त्या बुशेस मधून खालती 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 जाताय आणि एकदमच ते झाडं सुरू झाली. सो वन्स वी वर इन द ट्रीज इट वॉज परफेक्ट बिकॉज जरा शेड आली, पण लॉट ऑफ मस्किटोज ऑल्सो. आणि वी हॅड द नॅव्हिगेशन. आम्हाला विवेक आणि राहुल आमच्या मागे होते, तर ते भेटले आम्हाला. आणि ऍट अ सर्टन पॉइंट आम्ही ते नॅव्हिगेशन बघत बघत आलो. म्हणजे आम्हाला ह्यांनी सांगितलं होतं की वन्स यू रीच अ टी जंक्शन यू हॅव टू मेक अ लेफ्ट. रिमेंबर, डोंट मेक अ राईट, यू हॅव टू मेक अ लेफ्ट, यू हॅव टू मेक अ लेफ्ट, यू हॅव टू मेक अ लेफ्ट. सो फायनली आम्ही ते मॅप उघडला आणि आम्ही दोघी चालायला लागलो, बिकॉज कोणी नव्हतं, आम्ही दोघीच होतो. देयर वॉज नोबडी अराउंड अस. 40 लोकांमधलं कोणीही आजूबाजूला नव्हतं. मी आणि प्रियांका आणि आमच्या मागे कोणतरी 2 मेक्सिकन पोरं होती. ते पण आम्हाला थोड्या, म्हणजे वी ओव्हरटुक देम ऑल्सो. राहुल आणि रंजिता आले, पण ते पण कुठेतरी थांबले पाण्यासाठी. आणि पाणी आमचं संपलं तेव्हा, बिकॉज वी फॉरगॉट टू टेक वॉटर बॉटल फ्रॉम राजेश. वी फॉरगॉट टू फिल अप वॉटर ऍट द फाउंटन. तर खालती, आणि मग प्रियांका म्हणते, अगं मी म्हटलं पाणी संपलं. and you don't know how many miles you have to walk. मग तिच्याकडे ऍक्च्युली कोकोनट वॉटरचे 2 कार्टन्स होते. तिने एक ठेवलं, मी एक ठेवलं आणि ते कोकोनट वॉटर सिप करत करत आम्ही खालती आलो. वी फाउंड द टी जंक्शन. वी डिड मेक अ लेफ्ट. नॅव्हिगेशन बघितला आणि ते सडनली वी सॉ द कॉग रेल्वे इन फ्रंट ऑफ अस. आय कॅनॉट टेल यू हाऊ हॅपी वी वर. सो इट इज नॉट ओनली अबाउट गोइंग अप, इट इज ऑल्सो अबाउट कमिंग डाऊन. वरती गेला तर तुम्हाला खालती यायलाच पाहिजे. सो वेन यू गो अप यू रिअली हॅव टू टाइम युअर सेल्फ. तुम्हाला बघायला लागतं उजेड किती आहे.
because you want to come down before it gets dark. You do not want to be on a mountain when it gets dark. तर because it was जूनचा महिना होता, we had ample sunlight, आणि आम्ही प्रिव्हियस रात्री विनीता, मी आणि प्रियांकाने आम्ही बघितलं होतं की अंधार किती वाजता व्हायला लागतो. तर अंधार 7:15ला सुरू झाला होता, राईट विनीता? 8:15 it started getting dark. तर आम्हाला माहित होतं 6ला आपण चालायला लागलोय, तर आपण सपोज 1ला पोहोचू, 12 ते 1ला पोहोचू, 1 तास वरती असू, तर किती वाजता वी हॅव टू स्टार्ट कमिंग डाऊन सो दॅट वी मेक इट बॅक टू द पार्किंग लॉट बिफोर इट गेट्स डार्क. आय हेट, मला अंधारात चालायला अजिबात आवडत नाही, बिकॉज तुम्ही कुठेतरी पडता, तुम्हाला पुढे ते साईन्स दिसत नाही, मार्कर्स दिसत नाही, राईट? प्राणी बाहेर येतात तेव्हा. So you are just, I'm always scared. I don't want to be out when it gets dark. Of course, all of us have lights that we can attach to the top of our head. लावून दाखव जरा राजेश्री 2 मिनिटं. तर हे आम्ही सगळे ठेवतो बॅगेमध्ये, आणि वी ऑल्सो कीप एक्स्ट्रा बॅटरी. तर ते असं डोक्याला लावलं, ग्रेट. असं डोक्याला चाललं तुम्ही तर तुम्हाला म्हणजे बॅटरी, म्हणजे तुम्ही टॉर्च धरली तर तुम्हाला टॉर्च हातात धरायला लागते, म्हणून हे डोक्याला लावायचं आणि चढायचं. तर विनीताला तो एक्सपिरियन्स रिसेंटली आलाय. ती कॅटस्किल्सच्या एका हाईकला होती अँड शी डिड नॉट हॅव दिस, आणि ती पुढच्या माणसाच्या प्रकाशात ती रात्री चालत खालती रात्री 9ला पोहोचली. आणि शी सेड इट वॉज एक्स्ट्रीमली रॉकी, आणि तिला म्हणजे तिच्याकडे ते नव्हतं. मी सुदैवाने त्या दिवशी पौर्णिमा होती मला वाटतं. सो ऍक्च्युली मूनलाईट, चंद्रप्रकाश आणि परेश हे पारुल पटेलचं हेडलॅम्प हेल्प. Yeah, so you know, like final, I think we are kind of winding down, but मला आता खूप लोक म्हणतात हे तुम्ही का करता, right? Rajeshri, I'll start with you. Why do you hike? ऍडव्हेंचर, ब्युटी आणि नेचर. बेसिकली मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. सो हाईक्समुळे बऱ्याच नवीन नवीन जागा बघायला मिळतात. ओके. आणि फक्त जाऊन ते समिटवर जायचं आणि झालं, इट्स नॉट दॅट. सो तुम्ही जो प्रवास करता, तिथपर्यंत पोहोचता, तो सगळा अनुभव, आणि जेव्हा तुम्ही ते माउंटन चढता तर आय टेक माय ओन टाइम. मला कशाची घाई नसते, आणि आय लव्ह टेकिंग पिक्चर्स, क्लिकिंग पिक्चर्स. सो त्या सगळ्या भरपूर माझ्याकडे फोटोज असतात, आणि त्या सगळ्या आठवणी माझ्याकडे असतात. मी त्या नंतर सुद्धा बघते. सो एव्हरीथिंग इज ब्युटिफुल. आणि जेव्हा तुम्ही तिथे पोहोचता तर तिथे शांत वाटतं, खूप समाधान मिळतं, कम्प्लिशनचं समाधान मिळतं, आणि तो जो हॅपी हॉर्मोन्स असतात तर ते बरेच दिवस यू आर इन अ व्हेरी गुड मूड, आणि या इट गिव्स अ लॉट ऍक्च्युली. Vinita, what about you? I would say the number one reason is challenge. I like the challenge. I like challenging myself. So yeah, nature, beauty, ते तर आहेच आहे, definitely बघायला. But the challenge part of it trumps everything. Okay. Yeah, I think for me hiking is like I kind of forget a lot of things when I'm hiking, because तुम्ही इतकं एक पाय म्हणजे you are putting one foot in front of the other. So you don't think about ऑफिस मध्ये काय, मला भाजीपाला काय आणायचा आहे, कोण जेवायला येणार आहे. I'm like, I really don't care about कोण जेवायला येणार आहे आणि कोणाच्या पार्टीला जायचं आहे आणि काय साडी नेसायची, ते काही तुमच्या डोक्यात नसतं. ऑफिस मध्ये काय चाललंय ते काही डोक्यात नसतं. आणि स्वतःशी बोलायला तुम्हाला वेळ मिळतो, बिकॉज यू आर अलोन, यू आर ट्राइंग टू गेट थ्रू दॅट चॅलेंज. Challenge is a part of it, nature is a part of it, but I feel ki being solitary, being yourself, and of course accomplishment, ki tumi shevti जेव्हा त्या वरती पोहोचता, right? Vinita and Rajeshri, you did this, your whole body did this, तुमच्या पायानी हे केलंय, हे तुम्हाला कोणी गाडीत बसून घेऊन नाही गेलं, हे कोणी तुम्हाला ढकललं नाही, तुम्ही स्वतःच्या हिमतीने. म्हणजे there are times, आम्ही सकाळी 4ला उठतो, 4ला उठतो, 5ला ड्राईव्ह करायला सुरुवात करतो, 7 वाजता ट्रेल हेड वरती कॅटस्किल्सला पोहोचतो,
आणि 7:15 चालायला सुरुवात करतो की ते तडफडत 3-4 वाजता परत ट्रेल हेडला येतो. पाय दुखतोय, असं वाटतं कधी शूज काढून मी फेकून देते, मला असं अक्षरशः वाटत असतं. द होल टाइम आय एम कमिंग डाऊन आय कीप ड्रीमिंग मी कधी माझे शूज उघडणार आहेत आणि म्हणजे मी पाय माझे असे मोकळे करणार आहे. अँड देन दॅट फायनल थिंग की ती गाडी दिसते ना तुम्हाला पार्किंग लॉट मध्ये, असं वाटतं ओ माय गॉड माझी गाडी इकडे आहे म्हणजे. अँड दॅट्स द बेस्ट पार्ट की यू डिड समथिंग बाय युअर सेल्फ, युअर ओन बॉडी. अँड आय नो all of you, I mean, want to encourage everybody also की तुम्हालाही काय हायकिंग प्रश्न असतील कोणालाही विचारा. विनीता इज इन एमव्ही सख्या, राजश्री इज देअर, आय एम देअर. यू कॅन आस्क दीज क्वेश्चन्स ऑफ एनीबडी. आणि आम्ही ट्रेल वरती खूप लहान पोरं, अमेरिकन लहान पोरं आम्ही खूप बघतो. म्हणजे आई वडील छोट्या तान्हा बाळाला मागे ह्याच्यावरती बॅकपॅक वरती 6 महिन्याचं पोर पण मी बघितलंय. आणि माझी मे महिन्यात जी हाईक झाली तिथे अक्षरशः 5 वर्षाची आणि एक 3 वर्षाची पोरगी, आम्ही ती पोरगी बघितली की 5 वर्षाची तर तिने एकटीने ते सगळे 10 मैल केले. तिच्या आजी आजोबा बरोबर होती and she went through the whole thing. So just want to encourage everybody also to be more outdoors, be mindful. Like आम्हालाही सांगितलंय की बाहेर कचरा करायचा नाही, तुमची बॅग घ्या, बॅगेत तुमचं काही टाका, म्हणजे रॅपर पेपर. आणि इथे माउंटन्स पण असे आम्ही बघितले व्हेरी क्लीन, यू डोंट सी अ लॉट ऑफ रॅपर्स ऑर प्लास्टिक बॉटल्स ऑर एनिथिंग. सो पीपल टेक केअर, वॉट एव्हर दे आर टेकिंग टू अ माउंटन दे आर टेकिंग more than that, not even actually आपण ऍपलचं कोर टाकतोय किंवा बनानाचं पील टाकतोय, even that is not acceptable. ऍक्च्युली माधव फडक्यांनी खूप छान आर्टिकल पाठवलं होतं त्याच्यावरती, ऍटलिस्ट योगा ग्रुप वरती. बट इवन दॅट इट्स नॉट ते बायोडिग्रेडेबल, म्हणजे यू कॅनॉट थ्रो इट. इट इज नॉट ऍक्च्युली. इट क्रिएट्स अ होस्ट ऑफ प्रॉब्लेम. सो तुमचं केळाचं साल पण तुमच्या बॅकपॅक मध्ये टाकून खाली आणा, तुमच्या घरच्या कचऱ्यात टाका, किंवा खाली आल्यानंतर ट्रॅश कॅन असेल तर तिथे टाका. Okay, so not in nature. Right. So anybody else has any questions, ladies? ऐकलं नाही आम्ही व्यवस्थित. रुपाली तुझा आवाज नीट नाही येते. Okay, anybody else has a question? Okay. So अनघा, सीमा बोलते. माझा एक प्रश्न आहे. बऱ्याच वर्षापूर्वी, आता तू जसं म्हणाले की तुमचं पाणी संपलं, तर एक इन्सिडेंट झाला होता आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये. त्यांची मुलं जे लाईक टीनेजर्स आणि 20+ होती, they went for a hiking, they got lost. Cell phone as usual, they were trying to reach out, cell phone एकदम ड्रेन झाला. No one could find them till like midnight. Finally ते हायवेवर त्यांना कसं तरी ते खाली आले. हायवेवर त्यांनी एका माणसाला एक गाडी थांबवली, and then they called the 911. So going with kids, or किंवा आपणही, राईट, कोणी पण गेलं आणि something like this incident happened, like do you guys thought about it, have any experience with that? मला एकदा झालेला होता very early when I started hiking. आणि so the rule is never to go out hiking. म्हणजे if you are in a group, it's good. I have never gone out alone on any hike. If you are going alone, you have to be a really accomplished hiker to go out alone. I don't think I'm at that point right now. So I will never go out alone, number one. Even if I'm out, I make it a point to ask जो leader असेल की कसं जातोय आपण, कुठल्या म्हणजे कुठल्या ट्रेल्स घेऊन जातोय. ऑल ट्रेल्सचा मॅप असतो, तो डाउनलोड करून घेतो आजकाल आम्ही. बट यू शुड डेफिनेटली टेल समबडी ॲट होम वेर यू आर गोइंग, हाऊ मच टाइम इट विल टेक यू, इफ यू आर नॉट बॅक बाय अ सर्टन टाइम, व्हॉट दे नीड टू डू. तर मी आता माझ्या मुलाला पण ऍज अ बॅकअप ठेवत नाही. माझी एक मैत्रीण आहे नीता देवळानकर, मी आता कुठेही गेले ना मी तिचं नाव एमर्जन्सी कॉन्टॅक्ट करते, बिकॉज आय वॉन्ट माय फॅमिली टू गेट अ फोन कॉल. I want her to get a phone call rather than my son getting a phone call that your mother is lost or we found your mother somewhere with a broken leg or something. But other than that,
So these are like main things. आणि आम्हाला तेच सांगितलंय, पाणी, make sure you have food, make sure you have food and extra water. आता न्यू हॅम्पशायरला पण आम्ही ज्या हाईकला गेलो होतो, न्यू हॅम्पशायर has so many mountains. Actually, न्यू हॅम्पशायर has 1768 named mountains. ज्यांना नावं दिली गेली आहेत असे 1700, I don't know what is 68, Rajashri. So 1768 mountains in New Hampshire. So the state has a law. You have to have they have given a list of 10 things that you should have with you while you are hiking in New Hampshire. If you do not have those things and they have to search and rescue you, you have to pay for the search and rescue. So if it took them a helicopter to pick you up from the top of a mountain because you were just not prepared for it, you will be charged for that. Okay. तर असं त्यांनी, आणि त्यांचा न्यू हॅम्पशायरचा एक हाईक सेफ कार्ड आहे, मी तो $25 तो पण घेतला होता. डझंट मीन दॅट यू विल बी सेफ विथ दॅट, पण तिथे दिलं होतं की तुम्हाला वॉटरप्रूफ पॅन्ट पाहिजे, वॉटरप्रूफ विंड जॅकेट पाहिजे. तर आम्ही सगळ्यांनी जाताना विंड जॅकेट घेतला, पण वरती जाऊन कळलं की काय विंडच नव्हतं, म्हणून आम्ही राजेशला ते जॅकेट देऊन टाकलं की तो But all these things were there. You have to have extra water. You have to have a compass, lights पाहिजेत, batteries पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता, म्हणजे मी ते बॅकपॅक मधून काढतच नाही, ते बॅकपॅक मध्ये सदैव असतात. आणि बिफोर गोइंग ऑन हाईक आय जस्ट मेक शुअर लाईक आय हॅव लाईक लारा बार किंवा क्लिफ बार्स आहेत, म्हणजे ते आहेत, आणि हार्ड कॅन्डी और लाईट्स आहेत. आणि आय ऑल्सो कीप सम मनी विथ मी बिकॉज इफ आय हॅव टू हिच हाईक, $20-25 मी ठेवते. माझं नाव एका कार्डवरती लिहून ठेवलेलं असतं. माझा एक ते गजानन महाराजांचा फोटो असतो माझ्या बॅकपॅक मध्ये. आणि व्हॉट एल्स डू आय हॅव, हे पण असतं, काय म्हणतो आपलं कंपस आहे, राजश्रीने ते विसल दाखवली होती, दॅट इज देअर. वी हॅव एक्स्ट्रा फोन चार्जिंग साठी पण आम्ही ते घेऊन जातो. लाईक इफ युअर फोन डाईज यू नीड टू हॅव एक्सटर्नल बॅटरी, चार्जर्स विथ यू. तर ते एक ठेवतो. मी मॅच बॉक्स पण ठेवते माझ्या बरोबर, की रात्री सपोज आपल्याला राहायला लागलं और समथिंग दॅट यू नो you need to have match box also with you. I keep that. And your clothes have to... I got something interesting. Windproof and waterproof matchsticks, Anaga. Okay, good. I'll buy that. I even carry biodegradable toilet paper also with me. आम्हाला ते पण सांगितलं होतं Amazon वरून बाय करा. आणि माझ्याकडे मी वॉटर प्युरिफिकेशन टॅबलेट्स पण ठेवते, की इन केस द वॉटर इज फिनिश्ड. आणि झरे तुम्हाला खूप ठिकाणी दिसतात, म्हणजे ऑन द माउंटन, की तुम्हाला झऱ्यावरून पाणी घ्यायला लागलं सपोज, तर आय हॅव दॅट वॉटर प्युरिफिकेशन टॅबलेट. इफ आय पुट इट इन, I have to wait 30 minutes before the water is safe for me to drink also. तशा काय काय गोष्टी आता आता 3-4 वर्ष हाईक करून जरा अक्कल आली आहे, and we have started accumulating it. आणि माझ्याकडे आता हायकिंगचे कपडे आता जास्त होत चाललेत, म्हणजे एक रोजच आपलं मी आज काय घात. I think the important thing is, and to hike with someone who knows what they're doing. Right. That's an absolute. You yourself need to know what you're doing, or at least hike with someone who knows what you're doing. Who knows what you're doing. The Catskills ची हाईक पण आता जिथे माझं हेडलॅम्प नव्हता, तरी आमच्या बरोबरचे हाईक लीडर आणि त्याची बायको होते. दे आर सच सीझन्ड हायकर्स, आणि ते मध्यरात्री ॲडिरॉन्डॅक्स मधनं उतरलेले लोक वगैरे असे आहेत, इतके एक्सपिरियन्स्ड आहेत की त्यांना म्हणजे जराही हे झालं नव्हतं. Like they were not stressed one bit. त्यांनी ती माझ्या बरोबर आधी खाली आली. दुसरी मुलगी आम्ही 4 जण होतो. माझ्याबरोबर जी दुसरी मुलगी होती तिला काहीतरी पायाला खूप दुखापत झाली, आणि आम्हाला बेसिकली उशीर झाला बिकॉज वी हॅड नॉट वी डिडंट थिंक दॅट एवढा स्नो आहे वरती, आणि आम्ही त्यामुळे आमचं स्पीड कमी झाला खाली येताना. आणि आम्ही लिटरली मी 10 वाजता खाली उतरले, ते दोघं हाईक लीडर आणि ती दुसरी मुलगी ते रात्री 12:30 खाली उतरले. So by the time they got home, it was 3 a.m. But both of these people, hike leader and his wife, they knew what they were doing. त्यांच्याकडे फर्स्ट एड म्हणाल तर लिटरली म्हणजे सर्जरी लागली तर करू शकतील एवढंच सामान होतं सगळं. त्यांनी तिच्या बरोबर तिला ते नी ब्रेस लावली, हे केलं, मेडिकेशन दिलं. सो बॉटम लाईन इज डोंट वेंचर अँड डू
stupid things. Stupid. Be safe. Yeah, be safe. मला विचारायचं आहे ना का, जर त्या शूज ना एवढा त्रास होतो, तुला ते काढून टाकावे असं वाटतात शेवटी, तर म्हणजे इफ यू आर कम्फर्टेबल इन स्नीकर्स, व्हाय नॉट टू वेअर स्नीकर्स अँड डोंट वेअर दोज शूज ना. No, I'm not saying I'm not comfortable in that, but it is just like by the end of tiring. Yeah, you are just so tired. You want to get, because they heavy पण असतात, right? Boots म्हणजे. So by the end of the day, आणि तुमचे पाय सकाळपासून ते तुम्ही 7 पासून, म्हणजे मी तर आता घरातून निघाले तर मी घरात कधी कधी I have to wear the shoes with me rather than wear it at the trailhead. So I'm not saying that they were uncomfortable. It's just you want your feet to breathe at a certain point. आणि काय But even sneakers, honestly, if you wear sneakers for 10 hours and do that kind of a hike, you will want to throw your sneakers away too. Out. Yeah. Okay. And I always carry some kind of a sandal with me, winter or summer. Because once I come down, I have to take off my shoes and socks and then just wear those sandals, because at that point I don't want to wear shoes in the evening again. आणि माझे पाय जरा swell होतात, so 2 hours I don't want to wear those while driving back home. तर we keep a change. म्हणजे आमची गाडी अशी भरलेली असते. You have extra food, extra water, lot of things you leave in the car because you know you are going to be hungry also when you come down. You might have to. आता आम्ही एका हाईकला गेलो होतो, खूप बर्फ पडलेला होता, पण नुकता पडून गेलेला होता. सकाळी 4 पर्यंत बर्फ पडलेला होता. आणि जेव्हा राजश्री आणि आम्ही जात होतो, आय थिंक दिस वॉज वेस्ट किल माउंटन, तर राजश्रीवरती असं वरतून खूप बर्फ पडला फ्रॉम द ट्रीज, आणि तिचं जॅकेट ओलं झालं, तिचे कपडे ओले झालेले होते. सो खालती आल्यावरती कोणी नव्हतं, म्हणजे तिने कपडे मग सगळेच्या सगळे कपडे तिला बदलायला लागले, बिकॉज ती ओली झालेली होती. राईट, यू वर व्हेरी वेट दॅट डे. तर असं होतं. आणि ऑफकोर्स समटाइम्स यू डोंट नो तुम्हाला कुठे जेवण परत मिळणार आहे, तर यू कॅरी एक्स्ट्रा फूड ऑलवेज विथ यू. I know Niranjan is on the call. Niranjan, do you have anything to add? Niranjan. Hey guys. No, very nice presentation. No, I don't have much to add. Maybe someone asked a question, hiking boots versus sneakers बद्दल कोणीतरी विचारलं. तर अगदीच there are some trails जिकडे मी रेकमेंड करेन की ट्रेल रनिंग शूज वापरू शकता, बट दे हॅव टू बी ट्रेल रनिंग. तुम्ही रेग्युलर स्नीकर्स मध्ये शक्यतो जाऊ नका कुठेही, बिकॉज पाय मुरगळायची किंवा स्लिप व्हायची चान्सेस जास्ती असतात. त्या स्नीकर्स दे आर डिझाईन फॉर यू टू रन अँड वॉक, दे आर नॉट डिझाईन फॉर यू टू स्लिपरी स्लोप वरती चालण्यासाठी नसतात. नो पन इंटेंडेड देअर. सो ट्रेल रनिंग शूज वापरू शकता तुम्ही. अँड other thing I see a lot of people, and मी घरी पण बोलतो बरेचदा विषय, बरेच जण प्रोटीन असं बिग डील करतात हाईकच्या वेळेला. सो प्रोटीन डझंट रिअली प्ले एनी रोल इन रनिंग, हायकिंग वगैरे ह्या गोष्टी ऑन द डे ऑफ द इव्हेंट. ओके, सो तुम्हाला 1-2 दिवस पासून तुम्हाला कार्ब्स वरती लोड करा, प्रोटीन बार्स वगैरे द्यायची काही गरज नाही. पण ते सुकामेवा किंवा चिक्की वगैरे अशा गोष्टी जा. सो थोडंसं प्रोटीन जाईल, पण you get the necessary carbs also. And of course water is a must, but normally जे सगळ्या हाईक्स आपण ज्या करतो रेग्युलर बेसिसवर तिथे पाण्याचा एवढा इश्यू होत नाही. इफ यू गो टू अॅरिझोना किंवा अशा ठिकाणी, देन पाणी कॅन बी अन इश्यू. बट देन लाईक अनघा सेड, ते फिल्ट्रेशन बॉटल्स पण असतात, टॅबलेट्स पण असतात फिल्ट्रेशन पाणी शुद्ध करायला. आणि थोडंसं ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे कोणाला इंटरेस्ट असला तर मी सप्टेंबरच्या 3rd वीक मध्ये माउंट वॉशिंग्टनचा हाईक परत प्लॅन करायचं म्हणतोय. परत नाही, सॉरी, फर्स्ट टाइम फॉर मी प्लॅन करायचं म्हणतोय. इफ सगळे स्टार्स अलाइन झाले तर ती करीन मी प्लॅन. गणेश, यू आर मोर दॅन वेलकम टू जॉइन. Okay. So Niranjan, one more question for you. I know you ran into a bear on Mount Tammany, and can you tell that experience? And I know you carry a bear spray with you, and somebody else just asked, what do you do about wild animals on the trail? So can you just talk about what to do if you see a bear? Yeah, so मी एकटा होतो आणि all of a sudden I saw a bear maybe 25 feet from me.
ते बेअर पण मला बघून घाबरलं आणि मी पण त्याला बघून घाबरलो. सो दॅट वी लक्ड आउट बोथ ऑफ अस. त्याने पण काय केलं नाही आणि मी पण काय केलं नाही. आय जस्ट स्टूड देअर अँड देन स्टार्टेड वॉकिंग बॅकवर्ड्स रादर दॅन रनिंग अवे ऑर एनिथिंग. आणि ते बेअरने बघितलं माझ्याकडे आणि ते हळूहळू ते पण त्याच्या ज्या डिरेक्शनला चाललं होतं तिकडे गेलं. बट normally, I had a whistle. Pratyek, most of the hiking backpacks will have whistle attached to it. So after the bear disappeared, मी ते whistle खूप वाजवली आणि समोरून येणार ते त्यांनाही सांगितलं just be careful, इकडे एक बेअर आहे, so just watch out. बेअर स्प्रे आहे माझ्याकडे. I have been carrying that for last 5 years. Fortunately कधी वापरायची वेळ आली नाही आणि मधनं मी युट्यूब व्हिडिओ बघतो ते कसं वापरायचं हे सुद्धा माहित नाही. Because it's not like a perfume where you can just spray it on the bear. There's certain trick and certain technique associated with that. Okay. Fairly easy when you watch the video, but it's good to keep up with that knowledge. Kasa वापरायचं. Okay. But yeah, good point. It's good to have, especially if कोणी जर तुम्ही हाईक लीड करत असलात तर बेअर स्प्रे ठेवणं certain areas मध्ये it's advisable. And also people use bear bells also on the backpacks, right? Do you think that helps? हा, म्हणजे ते बेल्सने आवाज होतो. माहित नाही आता हेल्प होतं की नाही मला माहिती नाही. आणि मोस्ट लाईकली इट डज. इट वॉर्न्स द बेअर दॅट समवन इज कमिंग, सो दे गो अवे. त्यांना पण आपली एवढीच भीती असते जेवढी आपल्याला त्यांची असते. फक्त 2 गोष्टीमुळे दे कॅन इझिली आउटरन अस, वन, अँड दे कॅन इझिली किल अस. सो आपण त्या दोन्ही गोष्टी आपण नाही करू शकत. Okay. So Niranjan, just because you are here, what is I know you did Grand Canyon to the 2 वेळा केलाय. Once you did it by yourself with Rajan Vadnerkar, and the second time both you and Vinita did it together. And I think Techi and Northeast hikes, what I know topographical, there are a lot of differences. Which one did you prefer? You cannot really compare. त्याची म्हणजे आता नॉर्थ ईस्टचं मी फार काय सांगू शकत नाही, एस्पेशली न्यू हॅम्पशरचं. आपल्या इथले ऐक सुंदर वेगळ्या कारणाने असतात. अँड दॅट इज समथिंग, द व्हेरी फॅक्ट दॅट आय डिड इट ट्वाइस आणि मी ती तिसऱ्यांदा चौथ्यांदा करायला पण तयार आहे, टेल्स यू की व्हॉट माय प्रेफरन्स इज. तिकडची ब्युटी इज लाईक जस्ट इनक्रेडिबल. दर 50 फुटाला दगडांचा रंग बदलत जातो. तिथे झाडं नाहीच आहेत. So पहिले depending on where you start from, पहिला 1 mile सोडला तर there is no tree line. So you are, the first time when we did it, it was 103 degrees. Second time we lucked out and the temperature was, lucked out म्हणण्यापेक्षा we had planned it so that the weather was slightly milder. Okay. So yeah, but it has its own challenges. Yeah, राजश्री म्हणाले की खूप फोटो घेते आणि तू माझ्याबद्दल म्हणालीस की मी अजिबात फोटो घेत नाही. त्याच्यात ऑफकोर्स इट्स ट्रूथ. पण ग्रँड कॅनियन वॉज वन हाईक वेअर आय कुड नॉट स्टॉप टेकिंग pictures. Wow. I took pictures of practically every rock. So Niranjan, now you have to take Rajeshri and me there. That's it. Yeah, done. Highly recommend. Okay, चालेल. Backpack बद्दल पण people were asking, Niranjan, do you want to elaborate on that? What kind of backpacks to buy, or just generally about backpacks? No, generally, again, it depends on which hike. There's no one backpack suitable for all hikes, right? So, आपण जे Sawarlandला गेलो तर that's a different kind of backpack versus if you are going to Grand Canyon, that's a different backpack. So it just depends. But the smaller the backpack, the better it is. Okay. You're better off taking a smaller and just stuffing it as much as you can, because tendency, the first time I went to Grand Canyon, I had 22 pounds on my back, which was not necessary. Most of it, a lot of it was not necessary. Second time मी जेव्हा गेलो तेव्हा फक्त 16 होते, and 6 pounds can make a huge difference, Okay. So the smaller the backpack, the better. You just take the optimal size for that particular hike. Okay. No, but again, season प्रमाणे पण बदलतं, right? Summer मध्ये if you are going, you don't need like a lot of layers. So there's no such thing as the right backpack. It's the right backpack for the right hike in the right weather. Okay. आणि निरंजन, so I will say, have with you, if you are going to be in hiking, have with you like a 15-liter one, 25-liter one, and a 40-liter one minimum. Okay. Nice. Niranjan had carried Grand Canyon la fresh
लिंबू सरबतचं सगळं सामान त्याने, म्हणजे त्याच्यावर लिंब सेपरेट, सुरी लिंब कापायला, अर्थातच साखर, मीठ आणि हे सगळं आम्ही घेऊन येतो. आणि आम्ही वाटेत थांबलो आणि त्याने लिटरली फ्रेश लेमनेड, फ्रेश सरबत फ्रॉम स्क्रॅच केलं. आणि आम्ही दोघंही ते सरबत पीत गेलो. सो Yeah, because you need that one. आणि मला गेटरेड मला गेटरेडचं थोडं म्हणजे नॉशिया आल्यासारखं होतं, सो आय कॅनॉट ड्रिंक गेटरेड. आणि बट लेसन लर्न, राईट. द फर्स्ट टाइम आय वेंट, मी राजन बरोबर गेलो तेव्हा मी अख्खा लिंबाची एक बॅग घेऊन गेलो होतो, 16 लिंबाची. सो नेक्स्ट टाइम आय जस्ट टूक 1 or 2 लिंबू विथ मी, आणि सुरी आणि मीठ आणि साखर, बिकॉज यू नीड मीठ आणि साखर. That is one thing. Hot weather madhe you got to have like salty snacks, meat, and a little bit of sugar. Okay, good to know that. Okay, so Niranjan, I know Washington and Franconia Ridge Walk is on your bucket list. Anything else right now? On my bucket list? Yeah. Or tons of things. It's okay. I just need one. You don't need tons of it, just one, because I'm going to ask the others the same question. What is the next hike? I don't know. I mean, I would love to go to Mont Blanc in Europe. Yeah, Mont Blanc is mine also, but bagu. So atta I think currently the three of us, Rajeshri, me, and Vinita, we are all trying to do Catskills 3500 club मध्ये entry साठी आम्ही आता सारखे Catskills ला जातोय आणि Catskills चे hikes करतोय. So it's going to be 33 mountains and 4 mountains in winter. So we are going to do 33 Catskill 3500 peaks, and then we are going to be doing that. Rajeshi, तुला अजून कुठे सध्या anything else on your bucket list? मला भारतात हाईक्स करायला आवडतील, कॅलिफोर्नियामध्ये पण करायला आवडतील, आणि इथे आता सध्या तरी जवळपास ट्राय स्टेट एरियामध्ये चालल्यात सध्या हाईक्स. वन डे ॲट अ टाइम. खूप पुढचा अजून विचार नाही केला. That's okay. That's all right. And Vinita, what about you? निरंजन जसं माउंट ब्लांक तर आहे, पण I would also like to do Kilimanjaro. Okay, Kilimanjaro. Nice. So at this point, I'd like to ask everybody any questions people still want to ask. I know कोणीतरी ते meetup groups link विचारलं होता. So Niranjan and Vinita got both Rajeshri and me hooked on to this Desi outdoor group. It's an excellent group. आपले देसी मंडळीच आहेत जास्त त्याच्यात. And not all Maharashtrians, you'll meet people from all over India in that, from different parts of India who are here. आणि never felt very, असं कधीच वाटलं नाही की ही कोण लोक आहेत, आपण कोणाबरोबर हाईकला जातोय का काय. Everybody is very good. Every hike has a group leader who will write if it is an intermediate hike, beginner hike, strenuous hike. You decide which hike you want to go. You can RSVP. You can also ask other people if there is a car sharing option to go together on. And make new friends. You make friends from people of different, different careers, different lives, different parts of India. And all of us can attest to that. We have had a very good relationship in this group. We have made a lot of friends in this group, and just enjoyed so many experiences that we cannot forget. So I hope all of you had a very good time listening to us today. And again, I would just like to say that again, even Niranjan is there, Vinita hai. Niranjan is not there on MV Sakhya, but you can definitely reach out to him. His phone number is there on the Marathi Vishwa page. Vinita la tumhi directly text karu shakta, Rajeshri la karu shakta ki kai prashna astil tar. And again, thank you very much for joining today's call. I will post a couple of things more on MV Sakhya. Rajeshri, तुझे पण काय फोटो असतील तुला आवडलेले, post kar, just so that everybody can see them. And Niranjan, thank you again. You got me into this hiking Ved, and it's like an addiction now. I just cannot live without it. So thank you very much. My pleasure. So. Thanks everybody. Hey, Anagha, I did have one question, but if there is no time, I can. No, you can ask. Go ahead. Okay.
So just a quick question about the poles. Whenever I have taken poles, I always felt like it's a hindrance rather than help, because sometimes as you're walking up, they kind of come in the way. So I just prefer not. I mean, I've never done hikes like you guys, like small hikes, but whatever I've done, like I just prefer not to take the poles. So I just wanted to get you guys' opinion about that, about the taking the poles. So Vinita, you go first because I know you don't use poles that often. Yeah. I don't use poles आणि निरंजन आणि मी त्या बाबतीत सिमिलर आहे. आय थिंक इज बेसिकली निरंजनचं कंडिशनिंग आहे. ही त्याने मला इनफ पडवलंय. पण आय अग्री विथ यू. आय थिंक इफ यू पोल्स इज समथिंग, इफ यू नीड इट, use it. It's not like, I think poles, especially on rocky trails, in my mind, don't help at all. I would rather just kind of use my hands and feet to do it. नुसते steep slope असेल जे rocky नाही आहेत, for me poles come in handy. So आम्ही आता recently एक नॉर्थ डोम आणि शेरिल म्हणून हाईक केली आणि तिकडे थोडंसं ऍक्च्युली मोस्ट ऑफ दॅट हाईक वॉज ऑल बुश वॅकिंग, बट ते स्टीप पण होतं पण रॉकी नव्हतं अजिबात. आणि आय थॉट हायकिंग पोल्स हेल्प्ड मी अ लॉट टू गेट अप द स्टे, टू गेट अप इवन विथ द बुश वॅकिंग. सो तिकडे खूप हँडी आलं. पण माउंट वॉशिंग्टनला मला पोल्स वापरणं अजिबात जमलं नसतं बिकॉज इट वॉज एक्स्ट्रीमली रॉकी. राजश्री, यू नेक्स्ट. मी पोल्स बऱ्यापैकी वापरते. मला असं वाटतं की फक्त 2 पायांच्या ऐवजी वेन यू यूज पोल्स, इट्स लाईक वजन किंवा हे शेअर होतं. सुरुवातीला मी नव्हते वापरत पोल्स, पण मला आता आय एम युझिंग इट नाऊ आणि मला वाटतं की दे आर व्हेरी हेल्पफुल. पण अगेन इट डिपेंड्स की तुम्हाला what makes you comfortable. So it's very personal thing. Yeah, even I use poles. And another thing that I like to carry poles with me is I feel ki kuthedari, God forbid, if I broke my leg or if I twisted my ankle, then at least I have the poles to lean on and come down. So म्हणून मी poles कधीही विसरत नाही. I will always try to at least keep it in the backpack with me so that if something happens, आणि suppose असा काय animal, fox आला or whatever wild animal, if you have a pole, but I've never used it. पण माझी तीच भीती आहे की आपला पाय मुरगळला तर आपल्याला काहीतरी एक स्टिक पाहिजे to lean on so that you can come down. Niranjan, what about you? I don't use poles that much. मी नाही वापरत. कदाचित आता सध्या मला कदाचित यापुढे वापरायला लागतील. इट ऑल डिपेंड्स तुमचे गुडघे कसे आहेत, पावलं कशी आहेत आणि तुम्हाला उतरताना किती कम्फर्टेबल वाटते त्याच्यावर आहे. तर तुम्हाला त्रास काय होत नसला तर the poles can become a hindrance, but some people they love it. So it's really तुम्हाला काय तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये काय त्याच्यावर आहे ते. There's no single answer for that की तुम्ही वापराच किंवा वापरूच नका. But it's, I mean, I agree in principle. I agree with you, Anaga. It's always a good practice to carry with you in your backpack. ते fold होतात ते easily राहू शकतात. So, पण that is one thing that I'm not very good at, carrying them with me. Okay, thank you. So with that, I think we'll end the call. It's almost 9:15 now. I didn't expect it to go for almost 2 hours, but I want to thank Vinita Dev, Niranjan, and also Rajeshri Kulkarni for joining in this chat. I know लोकांना खूप interest होता या hike बद्दल. So I'm hoping everybody could get something out of it. आणि मी त्या meetup groupचा link MV सख्यामध्ये post करीन. So again, everybody, thank you very much for joining in today and have a good night. Take care. Bye. Thank you. Thank you. Anaga. Thank you. Bye. Bye. Thank you, Anaga. Bye. Thank you.